शेतकरी बांधवांनो, माझा आजचा जो विषय आहे तुमच्याशी बोलण्याचा आणि चर्चा करण्याचा, हा विषय मुळात गरिबीपासून दूर कसं व्हायचं, गरीबी को छुट्टी किस प्रकार देना है और अमीर कैसे होना है, श्रीमंत कसं व्हायचं याचं तंत्र आणि मंत्र सांगण्याकरता ऐकण्याकरता मी तुम्हाला बोलवलंय. माझं भाषण एक 15-20 मिनिटं ऐकल्यानंतर तुम्हाला वाटलं झालं सगळं बोगस आहे तर मेहरबान करून चालले जा, आणि तुम्हाला असं वाटलं की ऐकल्यानंतर काहीतरी बरं बोलते बा उपयोगाचं आहे तर मेहरबान करून पूर्ण ऐकून मगच जा. भाषण ऐकल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या मनामध्ये 100 प्रश्न आहेत, 100 प्रश्न विचारा, दुसरी कार्य सुरू झाली तर बाहेर बसून खाली बसून तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तयार आहे. मी सगळं याकरता सांगतोय की या विदर्भातल्या शेतीचं नंदनवन करायचं असेल तर, आपल्या स्वतःच्या जीवनाचं नंदनवन करायचं असेल तर, आणि शेतीमधून काळी माती कसत असताना 100% फायदा घ्यायचा असेल तर रेशीम शेती करा, हे सांगण्याकरता मी तुम्हाला बोलवलंय. या वर्षी सोयाबीन लावला, त्यांनी टाटा केला, ज्यांचा आला तो काळा झाला, तरी तो बाजारात नेला, त्याला किंमत नाही मिळाली. कापूस थोड्या बहुत प्रमाणावर आला, खर्च नाही निघाला. इतर पिकाचे हाल यासारखेच आहेत. असं सगळं झाल्यानंतर सुद्धा खूप पाऊस आला तरी, गारपीट झाली तरी, खूप ऊन पडलं तरी, या निसर्गाच्या सगळ्या लहरी कारभारावर ठामपणे उभं राहून तुम्हाला विश्वास देणारा की मी तुझ्या सोबत आहे बा, ते सांगण्या ऐकण्याकरता मी तुम्हाला बोलवतोय. करा रेशीम शेती, तुम्ही सोबत आहोतच ना आम्ही, हा माझा त्यातला संदेश आहे. महिन्याभरामध्ये सरकारी अधिकारी सारखा सुरुवातीच्या लागवडीच्या नंतर 10-15 हजार रुपये महिन्याला, आणि त्यानंतर 40 ते 50 हजार, 30 ते 35 हजार रुपये महिन्याला मिळवण्याचा व्यवसाय करायचा असेल महिन्याला, महिनाही पूर्ण नाही 25-27 दिवसामध्ये, तर अशा पैसा मिळवण्याकरता रेशीम शेती करायची महिन्याभरात. तुम्हाला असं वाटलं की आता महिनाभर काम करतोय ना, आता कुठेतरी आपण गंगासागरच्या यात्रेला जाऊन यायचं आहे, पंढरपूरच्या यात्रेला जाऊन यायचं आहे, मोठ्या एकादशीला जायचं आहे, कुठं लग्नाला जायचं आहे, जाऊन या, फिकीर नाही, कोणी काही खाणार नाही तुमच्या रेशीम शेतीला. रेशमाचे झाडं वाढत जातील, जेव्हा परत याल तेव्हा आपलं रेशमाचं काम सुरू. या विदर्भाच्या शेतीचं नंदनवन करायचं असेल, कुठल्याही मोठ्या माणसाकडे आमच्या पोराला शिपायाची नोकरी द्यावा, 2 एकर शेती विकून पैसे देतो, ही वेळ येणार नाही, हे हमखास सांगतोय. वर्षभरामध्ये रेशीम शेती करून लक्षाधीश झालेले लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत, रेशीम शेती करतात आहेत. ज्यांच्या घरामध्ये 2 वेळचं खायचं कसा हा प्रश्न होता, त्या लोकांनी रेशीम शेतीच्या माध्यमातून महिन्याला मागील 6, 7, 8, 10 वर्षापासून किमान 25 हजार रुपये मिळवण्याचं सामर्थ्य त्यांच्या हातामध्ये निर्माण झालं आहे त्या रेशीम शेतीमुळे. ज्या रेशीम शेती करण्यामुळे आपसातले तंटे गायब झाले, भांडण तंटे नाही, ज्या रेशीम शेतीमुळे आपल्या कुटुंबावर प्रेम करण्याची जी क्षमता लोकांवर निर्माण झाली, ती रेशीम शेती. आणि तुम्हाला सांगतो, रेशीम शेती हा शब्द पहिल्यांदा ऐकलेला असल्यामुळे कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की रेशीम शेती जमिनीवर होते का? हो, रेशीम शेती जमिनीवर होते, रेशीम शेती चांगली होते. रेशीम शेती ज्या पद्धतीने मी सांगणार आहे, ज्या पद्धतीने मी सांगणार आहे त्या पद्धतीने रेशीम शेती जर तुम्ही केली तर 100 वर्षापर्यंत जरी रेशीम शेती जरी झाली, तुमच्या 4-5 पिढ्यांनी जरी केली, तर त्यामुळे भाव पडले ना, आता काय करायचा असा प्रश्न येणार नाही. 100 वर्षापर्यंत सुद्धा स्टॅग्नेशन रेशीम शेतीमध्ये येणार नाही. रेशमाची मागणी सुरुवातीला 10% होती, आता 34.5% झालेली आहे. आपल्या देशामध्ये जे रेशीम मिळतं ते आपल्या मागणीच्या फक्त 25% पूर्ण करू शकतो.
रेशीम शेती ऐकणार असेल तर बसून जा. गारोड्याचा खेळ सुरू केला ना, मी सांगावं लागते बाबा बसा बसा या म्हणून. तसं मी निमंत्रण देतोय. जास्त लोक बसले म्हणजे आम्हाला खूप जास्त पैसे दिशे मिळतील असं काही नाही बरं का. रेशीम शेतीचे फायदे इतके मोठे असताना सुद्धा मागील 5 कृषी ॲग्रोव्हिजनच्या कार्यक्रमामध्ये हे 5वं आहे. एवढ्या जोरजोराने बोंबलतोय तरी विदर्भातले लोक जागे का होत नाहीत आणि रेशीम शेती का करत नाहीत हेच कळत नाही. तुम्ही प्रयोग करून बघा. यांचं म्हणणं होतं की तुम्ही बोंबलता बरं आहे पण पाणी पाहिजे तुतीला, आणि तुतीला पाणी नसलं तर कुठून लावणार रेशीम. बरोबर आहे तुमचं म्हणणं. लागणारं रेशीमच्या तुतीचं पाणी हे फक्त झाडाला संरक्षित पाणी पुरवण्या इतकंच पाणी लागतं. संरक्षित पाण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आम्ही जिवंत राहण्याकरता जेवढं पाणी लागतं तसंच झाडाला जिवंत ठेवण्याकरता जेवढं पाणी लागतं तेवढं तांब्यानी पाणी, गडव्यानी पाणी, मातीच्या त्या याच्यानी पाणी, कशानी पाणी द्या. तेवढं पाणी जरी असलं आणि पाण्याचं एरह दुर्भिक्ष जे आहे ती शेवटी आपल्याला मार्च एप्रिल मे या 3-4 महिन्यामध्ये पडेल. त्याच्या आधी जो काही पाऊस झाला होता जमिनीमध्ये आहे का इकडे. एखाद्या शेतकऱ्याचा अनुभव रेशीम शेती करत असताना फार चांगला नसेल हे सुद्धा मी मान्य करतो, पण त्याकरता शेतकरी जेवढा काही प्रमाणात जबाबदार असेल त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट हा रेशीम संचालनामध्ये काम करणारा कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी हा असेल हे मी तुम्हाला नक्की सांगतो. मी जे म्हणत होतो की आपल्या विदर्भामध्ये रेशीम शेती वाढत नाही त्याला काय कारण आहे, त्याचं एक प्रमुख कारण असं आहे की रेशीम संचालनाचा सगळ्यात सरकारचा पगार घेऊन जे शेतकऱ्यांमध्ये फिरण्या पाहिजे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठेतरी हे आमचे अधिकारी कमी पडत असतील हे अगदी मान्य करायला हरकत नाही. परंतु ज्यावेळेला 2 बैल असतात, गाडीवर जातो, एखादा बैल कुचर खातो आणि तो बरोबर चालत नाही, आपण आरूट टोचतो आणि त्याला पळवतो आणि मग दोघं बरोबर चालायला लागतात. आपण या भारताचे नागरिक आहोत. नागरिक असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आपल्या टॅक्सेसमधून आम्हा सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळतो. एखादा सरकारी कर्मचारी, सगळे तसे नसतात, एखादा कर्मचारी अधिकारी हा व्यवस्थितपणे काम पडत नसेल, एकदा हात जोडला, दुसऱ्यांदा हात जोडला, तिसऱ्यांदा हात जोडला, चौथ्यांदा हात जोडला, अशा पद्धतीने जर झालं आणि त्या अधिकाऱ्याला सांगितलं की आम्ही हे 15 लोक, आम्ही हे 15 तरुण, आम्हाला रेशमाची शेती करायची आहे, बोला केव्हा लावायचं, कुठे लावायचं, बेनं कुठे मिळते, कशा पद्धतीने लावून फायदा होईल, त्याच्यानंतर काय करायचं, अनुदान किती मिळतं, सरकारची किती मिळते, कोष आल्यानंतर त्याचं काय करायचं, कुठे विक्री न्यायची, सगळं सांगा. त्यांनी सांगितलं. सगळं सांगितल्यानंतर आता रेशीम शेती कुठे केलेली आहे, आम्ही आमच्या गाडीत बसतो नाही, तुम्ही गाडी आहे ना त्यात बसतो, आम्ही सगळे 10 पोरं तुमच्यासोबत येतो. जिथं जिथं रेशीम शेती महाराष्ट्रात झालेली आहे, विदर्भात झालेली आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे, कळमेश्वर तालुक्यात झालेली आहे, नरखेडमध्ये झालेली आहे, आपल्या उमरडच्या तालुक्यामध्ये झालेली आहे, आम्हाला नेऊन दाखवा. अशा शेतकऱ्यांकडे गेल्यानंतर त्याला 100 प्रश्न विचारायचे, 50 प्रश्न विचारायचे आणि विचारल्याच्या नंतर त्याला हे विचारा, तुम्ही म्हणता महिन्याला 10,000, 20,000, 25,000 मिळते, तुमचे 4 लोकांचं कुटुंब आहे, अशा परिस्थितीत तुम्हाला पैसा मिळाला, पण याच्यामध्ये कुठं आपण हरू शकतो, कुठं आपल्याला माघार येऊ शकते ते आधी सांगा. हे माघार येणारे, फसणारे आणि अनसक्सेसफुल करणारे किंवा अयशस्वी करणारे जे मुद्दे आहेत त्याला आधी बूस लावा, ते समजून घ्या, त्याच्यावर जोर द्या, त्यानंतर मागे असण्याचं काही कारणच नाही. मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इतक्या कन्व्हिन्सिंग याच्या पद्धतीने सांगतोय की तुम्हाला सांगतो मेहनत, काबाड कष्ट आणि मेहनत थोडीशी केली. मला अनेक लोक प्रश्न विचारतात की रेशीम शेती करताना काय भांडवल पाहिजे. माझं पहिलं उत्तर त्यांना असतं की रेशीम शेती करत असताना पहिलं भांडवल जे आहे ते कष्टाचं भांडवल पाहिजे. जिसके हात में दम उसकी रेशीम खेती है, जिसके दिमाग में ताकत वो रेशीम खेती कर सकता है. अशा पद्धतीने रेशमाची शेती जर करण्याकरता जर तुम्ही पुढे आला तर मला वाटत नाही कोणाही माणसाची फसवणूक होऊ शकेल. प्रत्येक गोष्टीमध्ये कमी जास्त असतात, परंतु रेशीम शेतीमध्ये एवढा काही धोका नाही आहे. एक पीक तुमचं समजा खूप जास्त आर्द्रता आणि खूप जास्त टेम्परेचर वाढल्यामुळे एखादं पीक जर गेलं तर पुढचं पीक तयार आहे. सोयाबीन लावला, एकदा लावला, त्याच्यानंतर गेला तर गेलाच असं होत नाही. ऊस लावला, गेला तर गेलाच इतकं पाणी देऊन सुद्धा. भुईमुग लावला, गेला, असं रेशीम शेतीमध्ये होत नाही. एखादं पीक त्याचं कमी जास्त प्रमाणात झाल्यामुळे पूर्ण तोटा न उत्पन्न कमी मिळू शकतं. घरातल्या 5 लोकांना रोजगार निर्माण करून देण्याची क्षमता असलेला हा व्यवसाय आहे. तुम्ही स्वतः, तुमची पत्नी, तुमची सून, तुमचा मुलगा, तुमचा नातू, तुमची मुलगी, हे 5 लोक कोणी तुम्ही सोबत या आणि रेशमा शेती करा. एवढी मोठी क्षमता आणि लागतं काय हो, 1 एकर. मी तुम्हाला मागच्या वर्षीच्या भाषणात बोललो होतो
1 एकर लिहून टाका रेशीम शेतीच्या नावाने आणि रेशीम शेती सुरुवात करा. अहो 500 रुपयाची नोंदणी करायची. लावल्याबरोबर 5-6 महिन्याच्या नंतर लागवड केल्याच्या नंतर तुम्हाला आमचा रेशीम शेतीचा अधिकारी जो असतो तो मागे चेक घेऊन फिरतो की साहेब तुमची लागवड झाली का आणि सगळे झाडं जिवंत आहेत का, हा घ्या चेक तुमचा, तुमच्या खात्यात जमा करायला. 6 की 10 हजार रुपये त्याला. आमचे या ठिकाणी राज्याचे रेशीम संचालक डॉक्टर श्री चंद्रशेखरजी होरे साहेब आलेले आहेत. काय पैसे सरकारकडनं मदत मिळते ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतीलच, पण अशा प्रकारची मदत मिळते. एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम EGS मध्ये, NREGS मध्ये 20,000 रुपये आता अजूनही परत वाढलेत. मला वाटतं त्याला 30,000 रुपयापर्यंत मदत त्याला रेशीम शेतीच्या करणाऱ्या शेतकऱ्याला मिळते. रेशीम शेती करण्याकरता तुम्हाला लागणारं बेन जे आहे, जे आपण काड्या लावतो, त्या काड्या सुद्धा रेशीम संचालनाकडनं 500 किंवा 1200 रुपयाकरता भरल्यानंतर तुम्हाला अक्षरशः मोफत मिळतात. ते कसं लावायचं याचं ट्रेनिंगही तुम्हाला मोफत मिळते. ते मिळाले ट्रेनिंगच्या नंतर तुमचं लावलेलं झाड तुम्ही लावा. सुरुवात जूनमध्ये, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये, ज्या वेळेला तुम्हाला वाटलं आपली जमीन तयार आहे अशा पद्धतीने लावून टाका. कशा पट्टा पद्धतीने लावायची, पट्टा पद्धत म्हणजे काय, किती अंतर ठेवायचं, झाड ते झाड, रोप ते रोप, सगळं व्यवस्थित पद्धतीने ते अधिकारी तुम्हाला समजून सांगतील. नाही तर समजून घ्या त्याच्याकडे, विचारा कसं करायचं म्हणून. आणि असं सगळं झाल्याच्या नंतर 5 महिन्यापर्यंत झाड एवढं मोठं झालं म्हणजे त्याच्यावर तुम्हाला रेशीम किडीचं संगोपन करायचं आहे. रेशीम किडीच्या संगोपनाच्या संदर्भामध्ये संपूर्णतः तांत्रिक माहिती, रेशीम किडी काय, रेशीम किडी किती खाते, रेशीम किडी कशी चरते, रेशीम किडीला किती दिवस खाऊ घालावं लागतं, या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातली माहिती जी आहे आपल्या महाराष्ट्रातील ज्यांना आपण अभिमानाने म्हणू शकतो, ज्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं, जे महाराष्ट्राचे चालतं बोलतं विद्यापीठ रेशमातलं आहे. आणि या भारत सरकार नव्हे तर पुढच्या दुसऱ्या देशामध्ये सुद्धा त्यांनी जाऊन 16 देशाच्या लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलं. ते असे सन्माननीय डॉक्टर AD जाधव साहेब यांना कोल्हापूरहून ॲग्रोव्हिजनच्या आयोजकांनी विशेष करून या ठिकाणी बोलवलं. कालच्या भाषणामध्ये तो ओघाचा उल्लेख आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेबांनी केला होता की रेशमाची साडी संदर्भात ते बोलत होते. ही रेशमाची साडी म्हणजे रेशीम तयार केलं, कोश तयार केले, ककून तयार केले, त्यापासून धागा निर्मिती आणि पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला जे आहे ते वस्त्र निर्मिती अशी होऊ शकते. तुम्ही जे काही आज बाजारामध्ये विकत घेता आहे ते विकत घेतलेलं हे 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये आहे. त्यावर तुम्ही विदर्भ सिल्कचा ठप्पा लावून ते जर विकलं तर ते 500, 600, 700, त्याच्यामध्ये 25%, 40%, 50%, 60% मुनाफा तुम्हाला मिळू शकतो. आणि प्रत्येक टप्प्यावर हा शेतकऱ्यांचा सहभाग त्यामध्ये कसा राहील. मित्रहो, रेशीम शेती ही समूहाने करा. 1, 2, 3, 4, 6, 8, 10, 15, 20, 25, 27, 32, 38, 40 लोक एकत्रित आले, 15 लोक इतक्यात आले. त्या लोकांनी ठरवलं की आम्हाला रेशीम शेती करायची आहे. त्या लोकांनी तरुणांनी या, तरुणांनी सोबत या, त्यांनी सांगा आम्हाला रेशीम शेती गट समूह निर्माण करा, प्रेशर ग्रुप निर्माण करा आणि सांगा रेशीम शेती करायचं साहेब, कुठं यायचं, कुठं बोलायचं, कसं लावायचं, काय नाही सगळं सांगा म्हणून. काय होत नाही असं, परिवर्तन केला तर होते. पाहता ना दिल्लीमध्ये कशी फाटली, पाहिलं ना दिल्लीमध्ये, हे सगळं तरुणांनीच घडून आणलेलं आहे. हा परिवर्तन आणि बदल, हा बदल करून आणण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. धमक राहू द्या, सगळं सोडा ना, चांगले कपडे सोडा, सगळं सोडा, सगळं हे जसं आम्ही आता काढून टाकतो तुमच्या समोर सालझंझट नाही, हे घ्या. आणि ही हे कष्ट कपडे, हाफ पॅन्ट असो, फुल पॅन्ट असो, काही असो, आपलं नगरायचं, आपलं रोपं लावायचे, आपलं कापायचे, आणायचे, ठेवायचे, रेशीम संगोपन गृह तयार करायचं आणि संगोपन गृह तयार करून त्याच्यामध्ये रेशीम किडीचं संगोपन करायचं. बरं, ते संगोपनाचं काम तुम्हाला करायची गरज नाही. तुमची मुलगी, तुमची सून, तुमची पत्नी, तुमची आई, पोरांची आजी, ही कोणीही करू शकते. 80 वर्षाच्या आजीनं सुद्धा रेशीम शेतीला हातभार लावलेला आहे. ती तरी म्हणते देवादेवाचं नाव घेऊन चाललं, बोटाला म्हणे आता घासून गेले म्हणे रामाला, तो राम येत नाही, कृष्ण येत नाही, काय करत, रामन कृष्ण याला तयार होऊन जाईल तुमची रेशीम शेती पाहून. करा कष्टाने, कष्टावर आपला विश्वास ठेवा, नशीब गिशीब नाही सोडून द्या. कष्ट कष्ट जर केलं तर नशीब गिशीब तुमच्यासोबत धावतील. अरे बाबा तू कष्ट करतो, मी कुठे येऊन, हा विश्वास करा. आणि तुम्हाला सुरुवातीला पहिल्या वर्षामध्ये रेशीम शेती करण्याकरता लागणारा जो काही फायनान्स आहे तो तुम्हाला बँकेने द्यावा. याकरता नाबार्डने सूचना केलेल्या आहे सगळ्या बँकेंना. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे साहेब एक काहीतरी 70-80 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत.
तेवढे उपयोगात येत नाही, त्यातले 25 कोटी रुपये जात नाहीत फायनान्समध्ये. कर्ज सुद्धा तुम्हाला मिळेल. सुरुवातीला 20,000 रुपये तुम्हाला फक्त खर्च करायचे आहेत. तुम्हाला बेन फुकट मिळणार आहे, ट्रेनिंग फुकट मिळणार आहे. ज्या ठिकाणी चांगली शेती झाली आहे ते नेऊन दाखवण्याचं काम मोफत होणार आहे. आणि त्यानंतर रेशीम किडीचं संगोपन कसं करायचं, आपल्या घरी असलेलं लहान पोराचं संगोपन असं करतो, आपल्या स्वतःच्या मुलाचं असो नातवाचं असो, ज्या संगोपन ज्या पद्धतीने ज्या काळजीने करतो तेवढ्याच काळजीने आपल्याला रेशीम किडीचं संगोपन करायचं आहे. रेशीम किडी मिली नाही की कोष त्यातून निघणार आहे. सकाळ संध्याकाळ तुम्ही आम्ही जेवतो, सकाळ संध्याकाळ त्या शिडीला सुद्धा जेवू घाला. कोष निर्माण होतील. सरकार विकत घेते, सरकारने विकत घेतले. तुम्हाला असं वाटलं की बा 175 180 200 जरी कमी पडतोय तुम्हाला, तर रामनगरमला त्या ठिकाणी नेऊन विकले 360 370 380 400 रुपयाचा रेट पर केजी, क्विंटल नाही सांगत, हा नेऊन विका. तुम्हाला हमखास सांगतो, जर तुम्हाला 1 क्रॉप 25 ज्या ककूनचं जेव्हा कोशाचं एक पीक घेतो त्याला 25-30 दिवसाच्या त्याला 1 क्रॉप म्हणतात. अशा 1 क्रॉप घ्या आणि त्या क्रॉप मधून तुम्हाला पहिल्या वर्षी थोडे कमी मिळतील, काही तुम्हाला 5 महिने कुट्टी वाढवण्यामध्ये जातील. आणि एकदा लावलेली तुती जी आहे ना 15 वर्ष काळजी नाही, दरवर्षी लावायची आवश्यकता नाही. खतपाणी घाला, वखरा नांगायला झालं काम. इतक्या चांगल्या पद्धतीने ते सगळं काम होऊ शकतं. माझ्यासमोर या ठिकाणी सभागृहामध्ये मला आनंद होतो की नाकाडे साहेब आणि पालीवाल साहेब 2 आमचे शेतकरी बसलेले आहेत. मी नाकाडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं आपलं दर्शनाचा लाभ द्यावा. या नाकाडे साहेब, तुम्ही ज्यांना पाहत असाल, हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये या ठिकाणी मॅनेजरच्या पोस्टवर मोठ्या पोस्टवर होते. त्यांनी निवृत्त झाल्यानंतर या कळमेश्वरच्या पुढे त्यांनी रेशीम शेतीला सुरुवात केली. माझ्या माहितीप्रमाणे रेशीम शेतीचं 6वं-7वं वर्ष आहे, 6वं वर्ष आहे. आणि त्यांची पत्नी असताना सुद्धा ते रेशीम शेती करायचे. मध्यंतरी पत्नीचं निधन झालं. दोन्ही मुलं अमेरिकेमध्ये, ज्यांचा महिन्याचा पगार 10-10 लक्ष रुपये. चला, आई वारले मुला आपल्या वडिलांकडे पाहण्याकरता दोघंही मुलं इथं आलेले आहेत. अतिशय सुंदर असा बंगला आहे, त्या शेतामध्ये सुद्धा बंगला आहे. आणि त्या ठिकाणी 3 एकर, सध्या 1.5 एकरामध्ये रेशीम शेती 6 वर्षापासून करताय. त्यांच्या ते सुद्धा बोलणार आहेत त्यानंतर, माझ्यानंतर ते सुद्धा सांगतील या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये एका तरी पिकाने त्यांना धोका दिला का. त्यांना जो पगार मिळत होता तेवढ्यापेक्षा जास्त पगार त्यांना ह्या रेशीम शेतीमध्ये दर महिन्याला ते घेतात. नाकाडे साहेब ते बोलतील सुद्धा, त्यांचा टेलिफोन नंबर देऊ. मित्र, पालीवालजी या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वतः व्यापार करणारे ग्रस्त आहेत, रामदास सारख्या मोठ्या बंगल्यामध्ये राहतात. त्यांनी रेशीम शेती सुरू केली आणि त्यांना कुठल्या रेशीम शेतीमध्ये खचका खळगा काही कोणी सापडला नाही. तुम्ही म्हणा, ह्याला एवढे गोडे गोमटे लोक झाले, आम्ही शेती करतो, आम्ही गोरे होत नाही, हे कसे होतात? ते रेशीम शेती करतात. दुसरी गोष्ट तुमच्या माहिती करता सांगतो की रेशीम शेती केल्यानंतर, हा मॅडम या दोघे या विजयराव या चामट तामण कुटुंब आहे. आणि या चामट कुटुंबियांनी या इकडे या रेशीम शेती केलेली आहे. आणि तुम्हाला बघा, कुठले नकली लोक आणून उभं करत नाही मी. हे म्हणजे नाही, हे लगाव दास साफ हो जाएगा असं नाही, खरं सांगतो. हे जोडपा आहे, हे रेशीम शेती करतात. आणि ताईंनी आपल्या रेशीम शेतीमध्ये PhD केली आहे. इतकं त्यांनी सखोल जाऊन अभ्यास केला, त्यात PhD केलेली आहे. दोघं जण रेशीम शेती करतात आणि आयुष्यामध्ये त्यांना कुठल्या काही कमी पडलेलं नाही. गुच्छ वगैरे सध्या काही नाही आहे, त्यामुळे नाही तर मी यांना हे दोघं मिळून हे गुच्छ घ्या, हे घ्या. मला आनंद आहे, नाही तुमचं स्वागत करा. अहो, मनामधून स्वागत करण्यामध्ये आनंद आहे. तुम्ही टाळ्या वाजवा. माझा सांगण्याचा उद्देश आहे की एवढं पोटेन्शियल, एवढी ताकद त्या रेशीम शेतीमध्ये आहे. काही कोणाकडे बघा, काही झालं की सरकारकडे जा, झालं की आमदाराकडे जा, काही झालं खासदाराकडे जा, साहेब शेतीत असं झालं, काही गरज नाही. रेशीम शेतीला करायला लागा. स्वतः तुमचा प्रेशर ग्रुप तयार होईल. 50-50 शेतकरी. मी तुम्हाला काल शेनोलीला लोंढे म्हणून आमचे एक शेतकरी आहेत, त्यांचा 25 तरुणांचा गट आहे. मागे 11 वर्षापासून रेशीम शेती करतात. पोरं BA MA BE झालेले पोरं आहेत, 25 मुलं आहेत, सगळ्यांचं लग्न झालेलं आहे. इतक्या सुंदर रीतीने रेशीम शेती करतात की सगळ्यांचा जो रेशीम कृषी करता लागणारे अंडे जे आहेत ते सगळ्यांचे एकत्रित एक जण घेऊन येतात. त्याच्यावर लागणारा जे विजेता पावडर असेल ते सगळ्यांचे एकत्रित होतात. सगळ्यांचे रेशीम कोश एका गाडीमध्ये सगळ्यांचा आपला पासबुक घेऊन विकायला चालले जातात. अशा एवढी क्षमता आहे. आणि सगळ्यांचं घर चांगलं. त्या पौर्णिमेला भजन करत नाही. ह्या सगळ्या कुटुंबातल्या ज्या 25 स्त्रिया आहेत त्या पुरणपोळीचं जेवण अमावस्याला करतात. ती म्हणतात प्रत्येक अमावस्या आमच्या घरात दिवाळीची अमावस्या आहे. फक्त दिवाळीची अमावस्या नाही, अमावस्याला भजन करतात. नाही तर आम्ही भगवंताचं नाव जे आहे ते त्या हनुमानाचं नाव
केवळ फक्त पौर्णिमेलाच घेतो. ते म्हणतात नाही, पौर्णिमेला दुसरं काहीतरी काम करू, आपण जे अमावस्याला देवाचं भजन करू, म्हणजे देव झोपलेला तरी जागा होईल. इतक्या सुंदर पद्धतीने त्याने वातावरण निर्माण केलेलं आहे. तरुण पोर आहेत, त्यांचं वयोगट 25 ते 35. मी आत्ता 2 महिन्यापूर्वी त्यांच्या शेतावर परत जाऊन आलो. मी आता रेशीम संचालक म्हणून निवृत्त झालोय, तरी तुमच्या समोर एवढा गळा फाडून बोंबलतोय याच्याकरता की या विदर्भामध्ये राहणार आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेती करणाऱ्यांपैकी आहे. तुम्ही जर रेशीम शेती केली तर तुमच्या शेतीमध्ये, कुटुंबामध्ये आजारपाजारी, शेजारी पाजारी आणि तुमच्या गावामध्ये नंदनवन होईल. तुम्हाला सांगतो, गॅरंटी नंदनवन होईल, एवढी हमी तुम्हाला देतो मी. पण जागे व्हा. आणि काही गोष्टी आपण पाहतो, सरकारमध्ये लोक अधिकारी कमी जास्त असतात. मागे लागा, सांगा, बोला, चर्चा करा, फोन करा, सगळी माहिती सगळीकडे उपलब्ध होते. कुठं चुका लागला की लगेच सांगा. संचालक साहेब आलेले एक अतिशय चांगले ग्रस्त आहेत, शेतकऱ्यांच्या कुटुंबातले आलेले आहेत, आणि ते सुद्धा तुम्हाला सांगतील की अशा पद्धतीने शेती करा म्हणून. ते तुम्हाला काही अधिकाऱ्याचे नंबरही देतील. आमच्या कामाची पद्धत कशी आहे, आम्ही सकाळी 5:30 वाजता फोन करतो शेतकऱ्याला, का हो तुमच्या शेतात काय अडचण आहे का? हो. मग आमचा अधिकारी त्या अधिकाऱ्याला फोन करतो, त्याला सांगतो, अरे बाबा ह्या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे, त्याला जाऊन सॉल्व्ह करणं. या पद्धतीने रेशमाची शेती जर होणार असेल, मला नाही वाटत पुढचं अडचण. आणि त्याही पुढचा टप्पा तुम्हाला सांगतो मी. त्या पुढचा टप्पा असा आहे, अशा तुमच्या गावामध्ये या नागपूर जिल्ह्याच्या असलेल्या काही किती तालुके आहेत, 10-12 काही तालुके आहेत, 13 तालुके. 13 तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्ही असंच ठरवलं की आपल्याला एका तालुक्यामध्ये 1000 एकर करायचं. 13,000 एकर नागपूरमधील काय अहो, त्या 13,000 एकराच्या आधारावर तुम्हाला या रेशीम शेतीमध्ये तुम्हाला त्याची सूतगिरणी काढता येईल. केवळ हातवाल्यांनी, पंजावाल्यांनी, फुलवाल्यांनी सूतगिरणी काढायची गरज नाही. तुमच्या रेशीमवाल्यांनी सुद्धा आपली रेशमाच्या पासून धागा निर्मिती करणारी सूतगिरणी काढू शकतील. आणि त्या सूतगिरणी काढण्याकरता तुम्हाला लागणारे समजा 10 लाख रुपये लागत असतील तर तुम्हाला फक्त 2.5 लाख रुपये तुम्हाला भरायचे आहेत. बाकी सगळे सरकार अनुदानाच्या स्वरूपात देते. रेशीम शेती करताना सुद्धा जे अंडीपुंज लागतात ते अंडीपुंज सुद्धा 100 रुपयाचे अंडीपुंज लागले तर फक्त 25 रुपये तुम्ही द्यायचे. 75% सबसिडी आहे. काय पाहिजे तुम्हाला? आणि असा हा धागा निर्मिती झालेला, या धाग्यापासून तुम्हाला वस्त्र निर्मिती करायची आहे. ती साडी असो, शर्टचं पीस असो, लुगडं असो, की शर्टाचा पीस काही असो, ते तयार करण्याकरता सुद्धा लागणारा जो खर्च आहे त्या खर्चामध्ये सुद्धा सरकार 25%, 75% अनुदान देतं आणि 25% तुम्हाला भरावं लागतं. असे 40-50 लोक जर सोबत आले आणि त्यांनी जर ठरवलं की आम्हाला रेशमाची शेती करायची आहे, रेशमाच्या शेतीचा पुढचा टप्पा धाग्याचा आम्हाला करायचा आहे, आणि 4-6 तालुके, 13 तालुक्यामधून एक जर तयार झाली आणि त्याच्यात असं ठरवलं, त्या अशा कोश त्याच्यामधून निघत असतात. बघा, हे कोश आहेत माझ्या हातामध्ये, ज्याला इंग्रजीमध्ये ककून म्हणतो. याच्यापासून धागा निघतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की याच्यापासून, ककूनपासून, एका याच्यापासून हा 1300 ते 1700 मिलीमीटर, मीटरचा धागा त्यामधून निघतो. पांढरे आणि पिवळे कोश असतात. हे सगळं काही किमया घडू शकतं. ही एक किमया घडून आणण्याची ताकद तुमच्या हातामध्ये आहे. कोणाकडे तुमचे हात असे तुम्ही देवाला नमस्कार करण्याकरता, कोणाला नमस्कार करण्याकरता जरूर जोडा, पण आम्हाला मदत करावं, आम्ही गरीब आहे असं म्हणण्याची तुमच्या वेळच येणार नाही, हे तुम्हाला हमखास पद्धतीने सांगतो. मित्रो, रेशीम शेती माणसाला कुठेही खाली पाहायला होत नाही. तुमचं श्रमदान करायची वेळ जर असेल, ती आपली हे शिडी आहे. मी तुम्हाला सांगतो, याच महाराष्ट्रातल्या निवडक आम्ही 100 शेतकऱ्यांची निवडक 100 शेतकऱ्यांची जे लक्षाधीत झाले रेशीम शेतीमध्ये, त्या लक्षाधीत झालेल्या शेतकऱ्यांची हे आता फोटो तुम्हाला दाखवतोय. हा आमचा नाशिकचा शेतकरी आहे. या नाशिकच्या शेतकऱ्यांनी हा बी झालेला आहे आणि त्याची ही सुंदर पत्नी ही बी झालेली आहे. काय ऐश्वर्या राय आणि त्याचा प्रीती झंटा झकमार त्यांच्या समोर. त्याच्या रेशीम शेती उभा हा शेतकरी आहे. आणि या शेतकऱ्यांनी आपल्या एका एकर शेतीमध्ये दुसऱ्या वर्षी 1,27,000 रुपयाचं उत्पन्न या शेतकऱ्यांनी घेतलं. दिवाळीच्या ग्रीटिंग मध्ये आम्ही याचा फोटो छापला. मित्र हो, तरुण पोर हो, जागे व्हा. आता आपल्याकडे असलेली शेती विकून खाण्याचे दिवस नाही आहेत. आपल्याला मिळालेली शेती जी आहे ती आपल्याला आपल्या आईवडिलांकडे मिळालेली आहे. ती शेती विकू नका. शेतीला याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात भाव येणार आहे. आणि आता तुम्ही रेशीम शेती विकून खाल तर पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. अशी ही रेशीम शेती कशी करावी, त्याच्यामध्ये काय फायदा आहे, काय तोटा आहे, काय केलं पाहिजे, या संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन तुम्हाला करणार आहेत
या विशेषतः कोल्हापूरवरून मुद्दाम आलेले, ज्याला ॲग्रो व्हिजननी सांगितलं की तुम्ही विमानाने या पण आमच्या शेतकऱ्यांशी बोला, ते श्री डॉक्टर एडी जाधव, जे 16 देशाच्या लोकांना 2 महिन्याकरता प्रशिक्षण देण्याकरता तिथे गेले आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हणजे प्रेसिडेंटनी त्या कंट्रीच्या त्यांना घ्यायला पाठवलं. 12 गाड्या पुगेन, 13 गाड्या मागेन, मध्ये एका गाडीमध्ये बसलेले आणि फेडरल कॅस्ट्रो हे त्यांच्या दाराजवळ उभे आपल्या भारतीय तांत्रिक अधिकाऱ्याला वेलकम करण्याकरता, आइए प्लीज कम टू माय कंट्री. एवढ्या मोठ्या पद्धतीनं काम त्या देशामध्ये होऊ शकतं. अशा श्री जाधव साहेब या ठिकाणी आलेले आहेत, तांत्रिकदृष्ट्या तुम्हाला सांगणार आहेत. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, प्रत्येक शब्द तुम्ही काळजीपूर्वक ऐका. येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनात आलेलं कसाही प्रश्न असो न घाबरता विचारा. आणि माझ्याकडे अण्णासाहेब गोटमारे म्हणून, ज्याला अण्णा गोटमारे म्हणतो, ते आता आम्ही त्या रेशीम शेतीमध्ये मागील 13 वर्षापासून एकही वर्ष 1 लाखापेक्षा कमी गेलं नाही, ज्यांना राज्य शासनाचे सगळे पुरस्कार मिळाले आणि आता मिळालेले पुरस्कार त्यांनी पोत्यामध्ये बांधून ठेवलेले. आता कुठे ठेवायचे बाबा आपल्या घरी म्हणून ते आलेले नाहीत, काही सरपंचाचं काहीतरी निवडणूक आहे म्हणे. आणि अशा या पद्धतीने एक प्रेशर ग्रुप तयार झाल्यानंतर समाजामध्ये अहो माणूस पैसे कमवायला लागला म्हणजे कोणी विचारते त्याला, कोणी त्याला म्हणते सलाम काका तुम्ही कशी आहेत म्हणून. आणि असं झाल्यानंतर तुम्ही समाजकारण करा, राजकारण करा. आपली रेशीम शेतीच्या मध्ये सकाळी संध्याकाळ काम केल्यानंतर, कापून रेशीम शेतीच्या आल्यानंतर आपली टोपी घाला आणि चला समाजाचं काम कुठं करायचं, कोणा पोरीचं लग्न करायचं आहे, कोणाच्या घरी पोराला शिकवायचं आहे, आपल्या याच्यात गावामध्ये काय करायचं आहे, कुठं रस्ता तयार करायचा आहे, कुठं विहीर बांधायची आहे, कुठं काय करायचं याच्याकरता तयार करा. कुठं मागा फिरता तुम्ही सांगा आमचे 40 लोक आहेत, आम्ही म्हणतो अशा पद्धतीने पाहिजे, इथून गाडी जायला पाहिजे, आमच्या पोरांना शाळेत जाण्याकरता 5 किलोमीटर दूर जावं लागते, हा 6 महिन्यात रस्ता तयार करून घ्या, 3 महिन्यात रस्ता तयार करून घ्या. घाला टोपी तुमची आहे. तुम्हाला असं वाटलं की आपल्यासोबत टोपी घालणार आहे, 4-5 तयार करायचे आहेत, अजून तयार करा, काय अडचण नाही. या हे घातली टोपीने, यांना म्हटलं बा चला हे सुद्धा आमच्या सोबत आहे. आम आदमी साला खडा हो गया. आम आदमी, मी आम आदमीचं नाव घेतलं म्हणजे आम आदमी पार्टी म्हणत नाही, आम आदमी तुम्ही आम्ही लोकांमध्ये अशी ताकद आहे की माणूस तयार होऊ शकतो. आणि अशा सर्व विचारांना तयार झालेला माणूस, गांधीयन फिलॉसॉफीनं तयार झालेला माणूस, कोणाची हत्या, कोणाला काही न करणारा माणूस, कोणाकडे चोरी न करणारा माणूस प्रतिष्ठेने जगू शकतो. आमच्याकडे बाबासाहेब अंधारे म्हणून आहेत, आमचे बार्शी तालुक्यामध्ये काम करणारे शेतकरी, त्या गावामध्ये ते त्या डायरेक्टर होते सूतगिरी साखर कारखान्याचे. त्यांनी रेशीम शेती सुरू केली आणि डायरेक्टर असल्याचा जो मान नव्हता, तर गावाफिरामध्ये जात असताना हात खाली करायला वेळ नाही, अण्णासाहेब नमस्कार, बाबासाहेब नमस्कार, अण्णासाहेब नमस्कार, बाबासाहेब. रेशीम शेतीने प्रतिष्ठा मिळवून दिली. रेशीम शेतीमुळे आजी करता, आई करता चांगली पैठणी साडी आणू शकला, बायको करता मंगळसूत्र करू शकला. कशामुळे? रेशीम शेतीमुळे. कुठे मागे पाहावं लागलं. माझ्याकडे भुजबळ म्हणून शेतकरी आहेत, त्या भुजबळ शेतकरी अत्यंत खडकाळ जमिनीमध्ये, त्या भुजबळ नावाच्या शेतकरी खडकाळ जमिनीमध्ये शेती केली आणि त्या खडकाळ जमिनीमध्ये शेती करून त्यांनी मागील जवळजवळ 12 वर्षापासून रेशीम शेती करतात आहेत. अगदी गोटे होते आणि सेंद्रिय रेशीम शेती करतात आणि कुठल्याही रेशीम शेतीच्या वर्षभराच्या पिकामध्ये त्यांना 2 लाखापेक्षा कमी पैसे मिळाले नाही. ज्या वेळेला शिडी तयार केली होती त्याला 1,16,642 रुपये त्यांना मिळाले होते. ही शिडी तयार करून खूप दिवस झाले. आमचा वाशिममध्ये शेतकरी आहे, एम.कॉम झालेला आहे, B.एड झालेला आहे. त्यांनी ठरवलं की आपल्याला आता दुसरं काही करायचं नाही, रेशीम शेती करायची, आणि रेशीम शेतीमध्ये ते यशस्वी झाले. अशा पद्धतीनं या विदर्भामध्ये तुम्ही सगळे मिळून, तरुणांनी मिळून रेशीम शेती तालुक्यामध्ये, खेड्याखेड्यामध्ये, गावागावामध्ये सगळ्यांनी जर सुरू केली तर तुम्हाला सांगतो विदर्भाचं विदर्भ सिल्क म्हणून आपलं विकलं जाईल. आणि तुम्हाला हे नितीन गडकरी सारखे जर नेता जर असले, मी त्यांच्या पक्षाचा नाही, मी त्यांचा कार्यकर्ता नाही, पण मी नितीन भाऊंचा हितचिंतक याच्याकरता आहे की खऱ्या अर्थाने पक्ष सगळा भेद विसरून लोकांना दिशा देण्याचं काम या नेतृत्वाने केलेलं आहे. त्यामुळे त्यांना वंदन करतो. माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत, वंदन करतो. आणि हे इतकं मोठं काम सगळं राजकारण सोडून 3-4-5 दिवसपर्यंत, त्याच्या आधी 10-1 दिवसपर्यंत सगळं याच्यामध्ये लोकांना एकत्रित करणं, आणणं आणि हे सगळं ऐकायला लावणं, हे माझं सगळं ऐकून तुम्ही जर रेशीम शेती केली तर मी माझं भाग्य झालं म्हणून समजेल. माझा दूरध्वनी क्रमांक आहे 9422101565 9422101565. माझं नाव आहे कॅप्टन डॉक्टर LB कलंत्री. एल म्हणजे लक्ष्मीकांत.
9422101565. मी तुमच्या सर्गात आता स्वतंत्र भारताचा नागरिक आहे. माझ्या हातामध्ये कुठलं पद नाही, पण त्याचं मला काही दुःख नाही. मी निवृत्त झालेला अधिकारी आहे. मध्यंतरी काही काळाकरता फोन नाही लागला तर घाबरू नका. मी माझ्या मुलाकडे जरा अमेरिकेला जात असतो, एक आपलं पितृत्व कर्तव्य म्हणून त्याच्याकडे जाऊन येत असतो. त्यामुळे काही वेळेला फोन नाही लागला तर मेहरबानी करून. पण जे शिकले सेवाले लोक आहेत त्यांना जरा वाटलं की मला मेल करायचा आहे. मेल आता ईमेल करणं फार सोपं झालेलं आहे. तर माझा ईमेल ॲड्रेस आहे LB लंडन बॉम्बे LB कलंत्री KALANTRI LB कलंत्री @rediffmail.com. मला मेल करा. मी जगाच्या कुठल्याही पातळीवर असतो. तुमचा मेल आल्यानंतर साधारणतः 30 मिनिटांमध्ये त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. याची मी दखल घेईन. आणि मी जे काही तुम्हाला आता बोललो ते समजून सुधून बोललो. LB कलंत्री @rediffmail.com KALANTRI कलंत्री. थोडं नाव थोडंसं वेगळं वाटते, पण काय करतात आजीबापा आईबापांनी सगळ्यांनी ठेवून दिलं. झालं काय ते बदलताही नाही आलं मला. म्हणलं लोक पाटील राव देशमुख असं लावून टाकत असाल, आपल्याला काही जमलंच नाही ते. म्हणलं विनाकारण जबरदस्तीने कशाला चिपकून घ्यावं, नाही ते नाही, हाय ते आहे. त्यामुळे अत्यंत प्रामाणिकपणे मी माझं निवेदन तुमच्या चरणी अर्पण केलं. या इच्छेने, या शुभेच्छेने, या मनीषेने की तुम्ही सर्वांनी रेशीम शेती करावी. या सभागृहामध्ये असलेल्या एक 10 लोकांनी जरी रेशीम शेती केली आणि पुढच्या ॲग्रोव्हिजनच्या कार्यक्रमामध्ये अशाच पद्धतीने त्या 10 लोकांचा सत्कार आणि सन्मान करणे संधी मला लाभली तर मी माझं भाग्य समजेन. असे आविष्कार घडवा. आणि ह्या विदर्भामध्ये लोक आत्महत्या करतात, हा कल का पुसून टाका. अरे आत्महत्या तो हा बाप करल, नाही तर कोणी करल, आम्ही नाही करत. हा विश्वास तुमच्या मनात निर्माण करा. आणि हे करत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली आणि ते अडचण सोडू नका. तुमच्यासोबत रस्त्यावर जर राहावं लागलं आणि मोर्चा काढावा लागला, मी तुमच्यासोबत आहे. हा आत्मविश्वास, हा दिलासा मी तुमच्यासोबत देतोय. माझं काही कमिशन नाही तुमच्या रेशीम शेतीमध्ये. तुमचं सौभाग्य व्हावं, तुमचं चांगलं व्हावं, हा माझं सौभाग्य म्हणजे चांगलं भाग्य. त्याकरता मी हे तुम्हाला विनंती करतो. घरातला तंटा संपूनच जाईल. तुम्ही ज्या बायकोला लग्नाच्या नंतर कधी व्यवस्थित पद्धतीने पाहिलं नसेल, ती सुद्धा त्या किडीला फिडिंग देत असताना किंवा पत्ते खाऊ घालत असताना ती त्या काठाला तुम्ही या काठाला बोलाल, आहा तू किती सुंदर दिसते. तुम्ही म्हणाल अगं तू पण किती छान दिसते. आणि अशा पद्धतीने नवरा बायकोचं प्रेम, कुटुंबातलं प्रेम चांगलं होईल. गावातलं वातावरण चांगलं होईल. नकुल म्हणून आमचा एक बीडचा शेतकरी आहे, नागापूर बुजुर्गचा. अहो त्याने साध्या पेपरमध्ये तो ऊस तोडणारा कामगार आणि त्यांनी कुठेतरी वर्तमानपत्रामध्ये ॲग्रोवन म्हणून पेपर जे येतो ना, त्याच्यामध्ये रेशीम शेतीविषयी आमचा लेख वाचला. डॉक्टर जाधवांनी तो लिहिला होता, आमचं नाव सोबत जोडलं होतं. आणि तो वाचला आणि त्या अधिकाऱ्याकडे गेला बीडच्या, आणि त्यांनी रेशीम सुरू केली. तुम्हाला सांगतो टप्प्याटप्प्याने. आणि त्याला दुसऱ्या वर्षी ज्याला 1.5 लाख रुपये त्याच्या पासबुकमध्ये होते, त्याला या ठिकाणी एक कार्यशाळा घेतली होती 2007 मध्ये मी. आणि त्यांना सांगितलं एक भाषण करायला या. त्यांनी सांगितलं साहेब नाही आलं चालतं का, काही माझा बॅच चालू आहे. बॅच चालू म्हणजे ककून घेतोय मी, कोच घेतोय, त्याला बॅच म्हणतात, ती चालू आहे. मी नाही, त्याला सांगितलं यावं लागेल. ते आग्रा खातर आले आणि बराबर 1:30 वाजताच्या वेळेला त्यांचं भाषण चालू असताना त्यांनी एक सांगितलं सभागृहामध्ये शेतकऱ्यांना 5 मिनिटं थांबा. त्यांनी बायकोला फोन केला, प्रिया अगं ते फिडिंग दिलं का किड्यांना? अच्छा, मग मी ते कापून ठेवलेलं होतं सगळे. बरं संध्याकाळी 8 वाजता अजून एकदा टाकशील, जरा भाषण करतो नंतर बोलतो. ठीक आहे, ओके थँक्यू. शेतकरी आपल्या बायकोशी बोलतोय, किती आनंद आहे. आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये त्यांनी खिशामध्ये असलेलं पासबुक काढून लोकांना दाखवलं, हे माझं रेशीम शेतीतून उत्पादन मिळाल्याचं पासबुक आहे, ज्याला पाहिजे त्यांनी चेक करून घ्यावं. 3.5 लाख रुपये त्याच्या पासबुकमध्ये जमा होते. कुठून चोरून आले नव्हते, मजुरीतून मिळालेले संपले होते. त्याच्या रेशीम शेतीच्या मेहनतीतून त्याला मिळालेले ते पैसे होते. शिंदे नावाचा जालनाचा शेतकरी आमचा, आणि त्या शेतकऱ्यांनी ते 3 भाऊ, 2 भाऊ, एक शिपाई एक मास्तर. हा बापला नुसता दारू पिऊन सकाळ संध्याकाळ लावणार आणि नुसता फिरत बसणार. दारूचे 2 पे गावठीचे मारल्याच्यानंतर बसमध्ये बसला, थोडेसे भजे घेतले कागदामध्ये, वाचता वाचता त्यांनी रेशीम शेतीवर तो लेख वाचला. अजून एक ॲग्रोवन मधला, आणि साला रेशीम शेती काहीतरी किमया घडवते म्हणे. का आम्ही लिहिलं होतं करा रेशमाची शेती तुम्ही मिळवा, मातीतून मोती. ते वाचलं त्यांनी. तो त्या ऑफिसमध्ये गेला. त्या शिपायाने त्याला सांगितलं, अबे दारू पिऊन आला कुठे, तू रेशीम शेती करतं. दुसऱ्या दिवशी न दारू पिता गेला किंवा कमी दारू पिऊन गेला, आणि त्याला ते तंत्र कळलं. त्यांनी पुढच्या टप्प्यामध्ये रेशीम शेती सुरू केलं. तुम्हाला मायबापा शपथ घेऊन सांगतो की त्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या वर्षी ज्यावेळेला तो आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही याला बोलवला त्याला अमरावतीला, आणि त्याचा 100 रेशीम शेतकऱ्याचा लक्षाधीश म्हणून सत्कार सन्मान करायचा होता, त्याला त्यांनी आपलं भाषण केलं. त्याने सांगितलं, साहेब मी महिन्यामध्ये 94,000चं पीक काढलंय,
पुढच्या वेळेला तुम्हाला मला 2 पुरस्कार लागतील. तुम्ही वर्षभरामध्ये लाख रुपये घेणाऱ्याचा सत्कार करताय, मी महिन्यातून 94,000चा पिकाड, 6,000 कमी आहेत, पुढच्या वेळेला 2.25 रुपये का महिन्यातून घे. आणि त्याला विचारलं तू काय काय केलं, तर बायको करता म्हणे 4 साड्या घेतल्या, आई सुद्धा करता दागिने घेतले, भावाकरता कपडे घेतले, दारूमध्ये सगळं उद्ध्वस्त झालं होतं म्हणे, सगळं घर खराब झालं होतं, आता एकत्रित आरामाने ऐश्वर्याने राहतोय म्हणे. घराबाहेर पडलो की लोक असं तुच्छ करायचे म्हणे, आता झालो की नमस्कार, अहो वसंतराव नमस्कार, अहो वसंता नमस्कार. वसंताचा वसंतराव साहेब म्हणे केव्हा कळलं मला कळलं नाही. ही किमया रेशीम शेतीची आहे. अहो उसापासून तयार झालेलं जे पंढरपूरच्या जवळचा आमचा शेतकरी पंढरीनाथ मोरे म्हणता शेतकरी, त्या शेतकऱ्यांकडे असलेलं 3.25 लाख रुपयाचं कर्ज केवळ रेशीम शेतीवर फोडून त्यांनी आपल्या पोराला कॉन्व्हेंटमध्ये पाठवलं. आमचा कोल्हापूरच्या जवळचा सांगलीच्या जवळचा एक शेतकरी, त्यांनी आपल्या मुलाला कॉन्व्हेंटमध्ये टाकलं, पोरीला बीमध्ये प्रवेश दिला. ही किमया रेशीम शेतीमध्ये आहे. मेहरबानी करून समजून घ्या आणि पुढच्या टप्प्यामध्ये रेशीम शेती करण्याचा निर्णय घ्या. बसलेले लोक अजून एकदा ऐकून घ्या. आता बोलणार आहे डॉक्टर श्री एडी जाधव. डॉक्टर एडी जाधव साहेब, तुमचं संभाषण सुरू करा. त्यांना माननीय डॉक्टर श्री चंद्रशेखरजी हिवरे साहेब, जे राज्याचे रेशीम संचालकालय आहेत, सर तुम्ही सुद्धा मंचावर जावं, म्हणजे तुमच्या दर्शनाचा लाभ लोकांना होईल. तुमच्या दर्शनाचा लाभ होणं फार गरजेचं आहे. मी माझं भाषण इथं कामा दिलेलं आहे. याच्यानंतर मी आहे इथेच तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणार आहे. तांत्रिकदृष्ट्या काय म्हणणं आहे ते डॉक्टर जाधव साहेबांना ऐकून घ्या. मोठं भाग्य आहे की डॉक्टर जाधव साहेब या ठिकाणी उपलब्ध आहेत. डॉक्टर जाधव साहेब, वेळ न घालवता फटकन बोला. फिल्म आहे हे 18 देशातल्या लोकांना तिथं रेशीमचं प्रशिक्षण दिलं होतं. त्यांनी त्यांच्या देशात काय चाललंय आणि किडे कसं पानं खाते, तुतीची कोश कसं तयार करते आणि एकूणच कापड रेशीमचं जे तयार होतंय ते रेशीम कापड तयार झाल्यानंतर जगभर त्याची मागणी आणि मार्केटिंग कसं होतंय या अनुषंगानं थोडीशी फिल्म आहे 10 मिनिटाची. ते पाहिल्यानंतर आपल्याला थोडीशी कल्पना येईल की रेशीम कसं तयार होतं. ॲक्च्युली हे तुतीची हे ॲक्च्युली धागा काढायच्या मशीन्स आहेत. एकदा कोश तयार झाले जे सरांनी आपल्याला इथं दाखवले, त्याच्यानंतर खरं पुढची जी प्रक्रिया आहे ही कापड निर्मिती, धागा काढणे, कापड निर्मिती आणि ते कापड आपण खरं म्हणजे महाराष्ट्रात पैठणी साडी, बनारस शालू वगैरे जे म्हणतो हे सगळे रेशीमचे तयार होत आहे. खरं म्हणजे अनेक लोकांना माहिती असते रेशीमचे कपडे आहेत. होम मिनिस्टरची एक सिरियल चालल्या त्याच्यामध्ये रेशीमची एक पैठणी साडी भेट दिली जाते. ती रेशीमची साडी सुद्धा आपल्या महाराष्ट्रात होते. हजारो वर्षापासून पैठण तालुक्यात पैठणीची साडी आहे, येवल्याचा जो आहे नाशिकमधला, तिथं सुद्धा हे होतात. तिथं खरं म्हणजे रेशीम ब्राझीलची ही फिल्म आहे. ब्राझील देश आहे दक्षिण अमेरिकेमध्ये आणि त्या ग्रुपमध्ये 18 देश आहेत, त्याला लॅटिन अमेरिका म्हणतो आपण. आणि तिथल्या देशातल्या अनेक सरकारने आता रेशीम शेती खूप मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे. तुमच्यासारखे हजारो शेतकरी तिथं रेशीमची शेती चांगल्या प्रकारे करतात. आणि खरं म्हणजे साहेबांनी जसं आता कलन साहेबांनी सांगितलं, मी गेल्या वर्षी 1 महिनाभर त्या 18 देशातल्या लोकांना ट्रेनिंग द्यायला गेलो होतो की त्यांनी जमीन निवडल्यापासून तुतीची लागवड कशी करायची, रेशीमवाल्यांना पाला कसा खायला घालायचं, त्याचं संगोपन कसं करायचं आणि त्याच्यापासून चांगल्या दर्जाचे रेशीम कोश कसे तयार होतील आणि त्या चांगल्या कोशापासून धागा निर्मिती आणि कापड निर्मिती होऊन लोकांना आर्थिक उन्नती त्याची कशी होईल या अनुषंगानं खूप मोठ्या प्रमाणात त्या देशाने काम केलं आहे. त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाची तुती लागवड, चांगल्या दर्जाचे कोशसुद्धा आपल्या विदर्भातल्या अनेक शेतकऱ्यांनी कित्येक वर्ष केलेलं आहे. मी सुद्धा विदर्भात 15 वर्ष काम केलं आहे. मी जिल्ह्याला, नागपूर जिल्ह्याला अनेक वर्ष प्रमुख होतो. काय माझे अनेक शेतकरी ते गुरुजीसुद्धा आमचे कुईचे दिसायला लागलेत. ते बऱ्याच दिवसानं मला भेटले. मी आता 3 वर्ष झालं शिवाजी विद्यापीठामध्ये गेलो आहे. हे धागा काढायचं मशीन एक कंपनी आहे. त्या देशात 3000 शेतकरी जे शेती करतात रेशीमची, त्याच शेतकऱ्यांनी स्वतःची एक कंपनी तयार केली. त्याला ब्रटाक म्हणून सिल्क म्हणतात आणि ते स्वतःच त्यांच्या नावाने ट्रेड सिल्क तयार करतात आणि जगभर विकतात. आमच्या विदर्भात सुद्धा अनेक संत्र्याचं खूप मोठ्या प्रमाणात हे आहे, परंतु त्याचा आम्ही पुढचा काय पार्ट करत नाही. संत्र्याचं कोणताही प्रक्रिया उद्योग करत नाही. त्या लोकांनी मात्र अशीच जेवढे कोश तयार होतात त्याच्यावर प्रक्रिया करून ही धागा काढायची ऑटोमॅटिक मशीन्स वगैरे बसवल्या. धागा काढायचं खूप मोठं असं त्यांनी नियोजन केलं आणि हाच धागा ते जगभर विकतात, त्याचे कपडे विकतात आणि कोट्यावधी रुपये त्यांना मिळतात. आपला भारत देश सुद्धा 5000 कोटी रुपयाच्या कपड्यांची निर्यात केली जाते. कालच आपल्या आदरणीय गडकरी साहेबांनी सांगितलं की आपल्या विदर्भातले जे कोसाच्या साड्या आहेत त्या त्यांनी काल राजनाथ सिंगना दिल्या आणि त्यांना खूप त्या साड्या आवडल्या. आपल्या विदर्भात तेवढं पोटेन्शियल आहे. अनेक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात करतात आणि अशा मशीनला
आमचे जे हिवरे साहेब आहेत राज्याचे संचालक, याला सुद्धा शासन मला वाटते 90% सबसिडी देते. 10% फक्त तुम्हाला ग्रुपला तयार करायचा आहे. आमचे पालीवाल साहेब थायलंडला गेले होते. माझ्यावर अनेक शेतकरी परदेशात गेले. पालीवाल साहेबांनी सुद्धा एक कॉर्पोरेट फार्मिंग पाहिलं होतं. हा कोश आहे आता जो साहेबांनी आपल्याला दाखवला. रेशीम आळी पानं खाल्ली, 1 महिनाभर पानं खाल्ली की तो कोश बनवतो 3 दिवसामध्ये, आणि कोश तयार झाला की त्याच्यामध्ये त्या आळीचं रूपांतर त्या किड्यामध्ये होतं आणि तो किडा 12 दिवस तसाच कोशामध्ये राहतो आणि त्यातून पुन्हा फुलपाखरं बाहेर येतात. ती फुलपाखरं बाहेर आली की त्यातून त्याचे अंडी तयार केली जातात. प्रयोगशाळेत अंडी केली जातात. महाराष्ट्रात सुद्धा अशा अंडी तयार करायचे आपले गव्हर्नमेंटचे केंद्र आहेत. कर्नाटक राज्यामध्ये आहेत. त्याचं सगळं परीक्षण केलं जातं आणि शेतकऱ्यांना जे बीज दिलं जातं, जे अंडी दिली जातात, ती रोगमुक्त दिली जातात. हे सगळं परीक्षण आपल्या राज्याचे संचालक किंवा संचालनाच्या अंतर्गत अनेक ज्याच्यामध्ये तयार होते. हे असे किडे असतात, ह्याला प्रयोगशाळेमध्ये ठेवलं जातं हे अंडी तयार करण्यासाठी. ज्या वेळेला कापड तयार करायचं आहे त्यावेळेला याच कोशाना हे फुलपाखरं आहेत. हे फुलपाखरं बाहेर आली की लगेच ते एका दिवसामध्ये 24 तासामध्ये 400 ते 500 अंडी एक फुलपाखरू अंडी देत आहे. हे तयार झालेल्या अंड्यांना प्रोसेस केलं जातं. रोगमुक्त आहे असं परीक्षण केलं जातं आणि रोगमुक्त आहे असं झाल्यानंतर त्या अंड्यांना तुमच्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं. ही अंडी उबवणी करायला ठेवली जातात. शेतकऱ्यांच्या घरामध्ये स्वतःच ठेवतात. शेतकरी एका लाकडाच्या ट्रेमध्ये किंवा प्लास्टिकच्या ट्रेमध्ये. संचालनालय आता खूप मोठ्या प्रमाणात त्याला मदत करते, साहित्य उपलब्ध करून देते आणि त्याच्यामध्ये अंडी उबवले की त्यातून असे लहान किडे बाहेर येतात. या लहान किड्यांना 25 ते 28 दिवस तुम्ही तुतीचा पाला आपल्या घरात खायला घालायचा आहे. ते किडे चावत नाहीत, कुठं जात नाहीत, पळत नाहीत, काय नाही. त्यांना फक्त ताजा आणि लुसलुसीत पाला जर खायला घातला तर हेच किडे आपणाला महिन्याला पगार दिल्यासारखा चांगल्या दर्जाचे कोश तयार होतात आणि हेच कोश शासन 100% विकत घेते. जे विकलं जात आहे ते पिकवायला सोपं आहे. पिकवलं आणि विक्रीला कुठं न्यायचा हा प्रश्न असेल तर मग आपल्याला नुकसान होते. टोमॅटो पिकवले आणि मार्केटमध्ये त्याला 20 रुपये किलो मिळणार आहे का 2 रुपये किलो मिळणार आहे हे जर कळालं नाही तर तो माल फेकून द्यावा लागतोय. इथं तसं नाही. ही तयार झालेली अंडी आहेत. ही अंडी ह्या शेतकऱ्यांनी त्यांचा स्वतःचा एक ग्रुप केला. सगळ्यांची अंडी एका एका घरात न उबवता एका कंपनीमध्ये उबवली जातात. ग्रुप केला त्यांनी आणि सगळ्यांच्या उबवणी अंड्यांची चांगली झाली की मग ते किडे आपापले वाटून घेतात आणि एकाच दर्जाचे, एकाच जातीचे किडे, एकाच वाढीचे किडे त्यांच्याकडे तयार होतात आणि त्यामुळं साहजिकच त्यांच्याकडे उत्पादकता आणि गुणवत्ता आपल्या शेतकऱ्यांच्या पेक्षा चांगली होत्या. आपला शेतकरी कष्ट करतो मात्र एकत्रित काम करत नाही. एका गावात 10 शेतकरी असले 10 जणांची 10 तोंडं असतात. 10 जण 10 पद्धतीनं काम करतात. हे शेतकरी तसं करत नाहीत. एका ठिकाणी काम करतात. नंतर वाढीव अवस्थेत किडे आपल्या घरी घेऊन जातात आणि स्वतंत्रपणे त्याचा वाढ करून त्या किड्यातून ते चांगल्या दर्जाचे कोश तयार करतात. अशाच पद्धतीनं हे तुमच्यासारखे शेतकरी आहेत. थोडेसे गोरे आहेत आपल्यापेक्षा, कारण का वातावरण तिथलं आहे म्हणून. मात्र आपल्यापेक्षा उन्हातानात कष्ट करत नाहीत. ते डोकं चालवून सावलीमध्येच ह्या किड्यांना चांगल्या प्रकारे वाढवतात. आपण काय करतो, ऊन सूर्य डोक्यावर आला की कामाला निघतोय. दिवसभर ऊन तापेल तसा कामाला तापतोय आणि पुन्हा संध्याकाळी घरी येतोय. हे तसं न करता हे अत्यंत शास्त्रीय पद्धतीनं फांदी पद्धतीनं किड्यांना आता एक एक पान टाकायची गरज नाही. पूर्वी ही पद्धत होती. आता डायरेक्ट फांद्या कापायच्या. कमी श्रमाचं, कमी कष्टामध्ये कीटक संगोपन आपण करू शकतोय आणि त्यानंतर तयार झालेले जे कोश आहेत. आमचा शेतकरी पण तुतीची लागवड याच्यापेक्षा चांगली करतोय. विदर्भातली जमीन अत्यंत चांगली आहे. आमचे हजारे साहेब तुम्हाला उद्या मातीबद्दल बोलणारच आहेत. ते एवढी जमीन चांगली आहे, एवढं पाऊस चांगला पडतोय, वातावरण एवढं चांगलं आहे आणि अशा पद्धतीमध्ये ह्या किड्यांना जर चांगलं पालनपोषण केलं तर हे किडे अत्यंत चांगले वाढतात आणि असे चांगल्या प्रकारचे कोश तयार होतात. हा जो कोश आहे हा कोश आपल्या राज्यात आपण 200 रुपये किलोने घेतोय, 170 रुपयेपासून. पण मी तुम्हाला काही शेतकऱ्यांचे पुन्हा फोन नंबर देणार आहे राज्यातले. कलंतर साहेबांची ती शेळी उघडली नाही. 300 शेतकऱ्यांनी लखपती एका वर्षात 1 एकरपासून 1 लाख रुपये उत्पादन केलेला अशा 300 शेतकऱ्यांचा सत्कार केला होता. महाराष्ट्रातल्या असे शेतकऱ्यांचे मी तुम्हाला फोन देणार आहे. मी आता कोल्हापूरला असतोय, पण कोल्हापूरचा परवा एक शेतकरी मला फोन केला की सर हे पांढरे कोश मी बेंगलोरला विकायला घेऊन गेलो आणि मला ज्या कोशांना दर मिळाला 410 रुपये किलो. म्हणजेच एका क्विंटलला किती झाले, 41,000 रुपये. कापूस तुमचा 2,500, 3,000, 5,000 यंदा किती दर मिळाला मला माहीत नाही. मी 2-3 वर्ष झालं विदर्भ सोडला आणि कोल्हापूरला गेलो. नाही तर मी 15 वर्ष विदर्भातच होतो. 41,000 रुपये क्विंटल त्याला मिळाला. 4 क्विंटल माल काढला होता. किती रुपये झाले,
1,60,000 रुपये एका महिन्याचे सांगतोय, वर्षाचे नाही. त्या शेतकऱ्याचाही फोन देणार आहे. एक जालन्याचा शेतकरी आहे गुमराट, त्याचाही तुम्हाला फोन देणार आहे. हे बघा महिला आमच्या त्या आता चामट मॅडम, त्यांच्याकडे रेशीम शेती अनेक वर्ष करत होते. त्यामुळं त्यांनाही वाटलं की आता आपण याच्यात PhD केली पाहिजे आणि त्यांना ह्या वर्षीच PhD मिळाली रेशीम शेतीमध्ये नागपूर विद्यापीठाकडून. टाळ्या वाजवा जरा. आपल्या एकच महिला आहे आपल्या हॉलमध्ये, एक तुमच्या कोऑर्डिनेटर आहेत, अनेक रेशीम शेतीच्या आहेत. हे पा महिला, आमच्या महिलांना सावलीमध्ये बसल्या बसल्या आपण प्रत्येक टप्प्यावर रोजगार उपलब्ध करून देतो. आमच्या आजीला असू द्या, बहिणीला असू द्या, आईला असू द्या, प्रत्येक जण ह्या किड्यांना फक्त पाला खायला घातला, 1 महिना वाढवलं तर हे किडे हमखास चांगल्या दर्जाचे कोशच देतात आणि विकायचा कुठेही अडचण नाही. आमच्या राज्याचं ऑफिस आहे, जिल्ह्याला ऑफिस असते, राज्याचे संचालक आहेत. 100% माल खरेदी घ्यायचे सरकारनं हमी घेतल्या नसेल तर कर्नाटकाच्या, आंध्र प्रदेशच्या कोणत्याही ओपन मार्केटमध्ये जास्त भाव मिळत असेल तर तिथेही नेऊन विकायची परवानगी आपल्या राज्याची आहे. कापसासारखं नाही, दुसऱ्या राज्यात कापूस नेऊन विकला की गाडी जप्त. आम्ही म्हणतोय तुला जर तिकडे 200 रुपयाच्या ऐवजी 500 रुपये दर मिळत असेल, नेऊन विक, तुला आम्ही मदत करतो. एकदा कोश तयार झाले की असे सुद्धा कर्नाटक राज्यामध्ये हजारो युनिट आहेत. 5-6 हजार लोकांच्या अशा कंपन्या असतील कर्नाटक राज्यामध्ये. तुमच्यासारखा एखादा ग्रुप गावाचा तयार झाला तर आजच आपले साहेब आहेत भाषणात, ते बोलतील. तुमचा सुद्धा एखादा ग्रुप घेऊन जाऊ शकतील, मार्गदर्शन करू शकतील. आणि आपल्या विदर्भात सुद्धा अशीच फॅक्टरी सुद्धा उभा राहिली पाहिजे. तुमच्याकडूनच विदर्भाचं रेशीम अजून वेगळ्या क्वालिटीचं तयार झालं तर नक्कीच येऊ शकतंय. हे तयार झालेलं रेशीम पॅक केलं जातं, अनेक देशांना निर्यात होते. आमच्याकडे फक्त आम्ही कोश तयार करतोय. पुढचं म्हणतोय तू परदेशात कोश ने जा, तिकडं त्याचा पैसे वाढव आणि पुन्हा आम्हाला कपडे आणून दे, आम्ही 500 रुपयाचा शर्ट घेतो. कापूस आमचा नेते. मी एकदा थायलंडला चालवतो, कलकत्त्यात थोडा वेळ आहे म्हणून एका दुकानात गेलो. त्याला विचारलं हा शर्ट किती रुपये? म्हटलं 5,000 रुपये. मी म्हटलं कशाचा आहे? म्हटलं प्युअर कापसाचा आहे. अरे म्हटलं कापूस आम्ही 30 रुपये किलोने देतोय आणि तू कसं काय सांगायला लागलं? नाही म्हणे ते जपानला नेला, तिथं प्रोसेस केला आणि इथं कापड आणले, पैसे आपल्याकडनं न्याला त्यांनी. हे बघा तुतीची बाग, हे तिथलेच आहेत. हा प्रमुख आहे त्या कंपनीचा, जो 3,000 शेतकऱ्यांना मॉनिटर करतो. कॉर्पोरेट फार्मिंग. आमचे पालीवाल साहेब, कधी तुम्ही म्हटला कळमेश्वरला त्यांची थोडी शेती आहे, इकडे मौद्याला शेती आहे, कधी म्हटला तर याबाबत आपल्याला बोलतील. पाहत आहे त्याने कापड घातलं नाही, शर्ट अंगावर नाही, उघडाच आहे, काम करतोय. परदेशातली काही सगळीच लोक सूटबूट घालत नाही, तेही काम करतात. मात्र पैसे मिळवले की सूटबूट घालून. हा मगाचा माणूस जो तुतीमध्ये होता तो हा जगभर फिरतोय. आमचे सुद्धा शेतकरी जगभर फिरू शकतात. फक्त आपणाला थोडंसं डोका वापरायचं आहे आणि उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवायची आहे. कारण आता जग बाजारपेठ मोकळी झाल्या, त्यामुळे जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातला माणूस कुठलाही माल कुठेही नेऊन विकणार आहे. आणि त्यामुळे तुमची स्पर्धा वाढल्या. स्पर्धेत तुमचा माल टिकला पाहिजे. तिथं जे कामगार आहेत कंपनीचे, त्यांच्या आरोग्याची काळजी सुद्धा तुम्ही आम्हीच घेतोय. म्हणजे जे कामगार आपणच आहे, आपणच कामगार आहे. सकाळी सगळ्यांनी व्यायाम केला पाहिजे, त्यांच्या आरोग्याची सगळी काळजी घेतली तर नक्कीच ते चांगलं काम करतात. आम्ही आरोग्याची काळजी किती घेतो? ठीक आहे, आम्ही कष्ट खूप करतोय, मात्र त्या कष्टातनं काही बाहेर येत नाही. अशाच पद्धतीनं अनेक शेतकऱ्यांनी जगामध्ये खूप चांगली रेशीम शेती करतात. विदर्भात सुद्धा अनेक चांगले शेतकरी आहेत. मराठवाड्यात सुद्धा एक गुमराड म्हणून शेतकरी आहे, त्याचाही मी तुम्हाला फोन नंबर देणार आहे. अगदी साधा कुटुंबातला माणूस होता. त्यानं सुद्धा परवा रामनगरला कोश नेले, विकले आणि त्यानं मला सांगितलं सर आज 1,20,000 रुपये घरी घेऊन आलोय. त्याचा फोन देणार आहे. त्याला आत्ता सगळ्यांनी इथं हॉलमधनं फोन लावायचा. मागच्या 15 दिवसात किती रुपयाचं पीक विकलं? एका महिन्याचं पीक सांगतोय. 1.5 एकर तुती लागवड आहे, गेलं 6 वर्ष झालं करतोय. मग एक शेतकरी जर एवढा मेरिटला येत असेल तर तुम्ही आम्ही कुठं कमी पडतोय ह्याचा जर विचार केला तर नक्की जे होत आहे, कंपनीत जे काय पाणी खराब तयार झालं त्या पाण्याला प्रदूषण होऊन देत नाहीत, नदीत सोडत नाही. आमच्या काळ्या पिवळ्या नदीमध्ये नागपूरच्या त्या नदीला, त्या पाण्याला पुन्हा चांगलं तयार करतात आणि त्याच्यात मासे वाढवतात. मासे जर त्या पाण्यात जगले तर असं समजायचं की कंपनीमध्ये तयार झालेलं जे पाणी आहे ते आम्ही चांगल्या प्रकारे स्वच्छ केलं आहे. म्हणजेच खराब पाण्याला सुद्धा ट्रीटमेंट देऊन आम्ही पुन्हा त्याचा उपयोग मासे वाढवण्यासाठी करतोय. अशा प्रकारे आम्ही काही करत नाही, पाणी सगळं सोडून देतोय, त्याचा अपयोग होतोय आणि मग म्हणतोय पाणी नाही माझ्याकडं, कोणती शेती करणार? अशा प्रकारे ही एक हे आहे. थोडंसं पॉवर पॉईंट तुम्हाला मी दाखवतो किड्यांचं आणि मग हो विदर्भातलंच दाखवतोय, पण यांना थोडीशी माहिती व्हावी की अशा प्रकारे सुद्धा काम आपल्या विदर्भात होऊ शकतं. हे पहा, हे तो असे अंडे असतात फुलपाखरांनी घातलेली.
हे अंडी सरकार तुम्हाला उपलब्ध करून देते. ह्या अंड्यांना 10 दिवस उबवणी करायचं आहे. ह्या अंड्यातून लहान किडे बाहेर आले की ह्या अळ्यांना 25 ते 28 दिवस पानं खायला घालायचे आहेत. 28 दिवसानंतर हेच किडे असे मोठे होतात, बोटा एवढे. 4 ग्रामचा एक किडा तयार होतोय आणि हा तयार झालेला किडा 3 दिवसामध्ये असे कोश बनवतोय. आणि हे तयार झालेले कोश तुम्ही पुन्हा शासनाला विकायचे किंवा खाजगी बाजारपेठेत विकायचं आणि तुम्हाला महिन्याला पगार मिळाल्यासारखं, पगारदाराला जसा पगार मिळतोय अशा प्रकारे तुम्हाला याच्यामधून हमखास असं उत्पादन मिळतंय. ज्या वेळेला अंडी तयार करायचं आहे त्यावेळेला प्रयोगशाळेत हे कोश ठेवले जातात, त्याच्यातून हे फुलपाखरं बाहेर येतात आणि पुन्हा अंडी तयार केली जातात. असं हे त्याचं जीवनचक्र जे आहे हे जीवनचक्र फक्त शेतकऱ्यासाठी 26 दिवसाचं. आणि 26 दिवस शेतकऱ्यांनी आपल्या राहत्या घरात सावलीमध्ये किड्यांना पाला खायला घातला तर ऊन वारा पाऊस कोणतंही पीक म्हणजे तुमचे किडे, पीकच तुमचं घरामध्ये आहे, त्यामुळे नुकसान व्हायचा प्रश्नच नाही. ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, काही नाही. बाकीच्या शेतीला तुमच्या सोयाबीनची असू द्या, धानाची शेती असू द्या, तिथं ऊन वारा पाऊस गारपीट झाली नुकसान होतंय. इथं किडे तुमच्या घरात आहेत, किड्यांची फक्त काळजी घ्यायची आहे, त्याचं उत्पादन वाढवायचं आहे, हमखास असं उत्पादन मिळतंय. असं हे तुतीचं रेशीम, तुतीच्या झाडांचा पाला खातात. हे सुद्धा रेशीम जे आहे आमच्या विदर्भात होतंय. जर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातले जर काही शेतकरी असले ज्यांच्याकडे ऐन आणि अर्जुनाची झाडं आहेत, त्या झाडावर हे जर किडे असे सोडले, याच्यासाठी सुद्धा फॉरेस्ट विभागाने शासन मदत करते. ह्याच किड्यांना झाडावरच वाढवायचं आहे, त्याच्यापासून अशा प्रकारचे चांगले कोश तयार होतात. हेच कोश पुन्हा किमान 2 रुपयाला किंवा त्याचा दर अगदी खंडित त्याच्या संख्येनुसार ठरतो. आणि आमच्या विदर्भातले अनेक आदिवासी बांधव या रेशीमची शेती चांगल्या प्रकारे करतात. याला सुद्धा शासन मोठ्या प्रमाणात मदत करते, आर्थिक अनुदान देते. आमच्या विदर्भात अनेक शेतकरी आता एरंडीची लागवड करतात. एरंडीच्या झाडांचा पाला जर खायला घातला तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 10 ते 12 हजार रुपये अतिरिक्त उत्पादन एरंडीच्या बियाऐवजी मिळू शकते. हे सुद्धा रेशीम शेती कलंत्री साहेबांनी 2006 मध्ये अनेक शेतकऱ्यांच्याकडे सुरू केली होती. आमच्या चामड साहेबांनी या एरंडीचीच रेशीम केली आणि या एरंडी रेशीमवरच त्यांना याची पेढी मिळाल्या. हे जे प्लेटमध्ये किडे दिसतात हे किडे मटणा आणि माशापेक्षा जास्त याच्यामध्ये प्रथिन आहेत. अनेक राज्यातले आमच्या शेतकरी सुद्धा कुपोषण होऊ नये म्हणून आणि चांगले लोक सुद्धा जपानमध्ये अनेक देशामध्ये हे विक्रीसाठी माशासारखा 80 रुपये किलोने उपलब्ध असते. हे फुलपाखरं जे आहेत हे फुलपाखरं आमच्या अनेक तरुण उद्योजक म्हणून तयार करू शकतात आणि याला विकू शकतात. या एका फुलपाखराच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये $50 किंमत आहे. हे फुलपाखरं आम्ही प्रयोगशाळेमध्ये आपल्या घरामध्ये तयार करू शकतो आणि याचे अनेक हस्तकलेचे असे उत्पादनं त्याच्यामध्ये घेऊ शकतो. ही तुतीच्या जाती आहेत, अनेक जाती आहेत. रेशीम संचालनालय तुम्हाला उपलब्ध करून देते. काड्या तयार करायच्या आहेत आणि पावसाळ्यामध्ये या झाडांची लागवड करायची आहे. एकदा काडी लावली की 3 महिन्यामध्ये तुतीची लागवड होत्या. लागवड तयार झाली की ह्या काड्या तयार होतात. मशीन सुद्धा त्याच्यासाठी तयार आहे किंवा कोयत्यानं तुकडे केले की होत्या. याच्यामध्ये जर जमिनीमध्ये थोडीशी मशागत केली, चांगली खतांची मात्रा दिली, त्याची काळजी घेतली तर तुतीची बाग 3 महिन्यामध्ये तयार होत्या. तुम्हाला 5 वर्ष वाट बघायची नाही. जूनमध्ये तुतीची लागवड केली की ऑक्टोबरमध्ये तुतीची बाग अशी तयार होत्या आणि त्याला लगेच पाणी आणि खतांचं नियोजन केलं, थोडीशी चांगली मशागत केली तर तुतीच्या फांद्या आणि पाला चांगल्या दर्जाचा तयार होतोय. आणि ह्याच पानांचा उपयोग जर तुम्ही रेशीम अळ्यांना खायला घालायला घातला, लुसलुसीत पानं खायला घातली तर रेशीम कोशांचं अत्यंत चांगलं उत्पादन होत आहे. ही जी झोपडे आहे हे आमच्या काटोलच्या अण्णाजी गोतमरे जे आमचे कलंदर साहेब म्हणले, काटोलचा शेतकरी आहे, 72 वर्षाचं वय आहे, गेलं 10 वर्ष झालं रेशीम शेती करतो. कधीही 1.5 लाख रुपयाच्या खाली उत्पादन त्यांचं मिळालं नाही. त्यांचाही नंबर मी तुम्हाला देणार आहे. ही झोपडी एअर कंडिशन झोपडी आहे, एअर कंडिशन लावला नाही, परंतु हा चगाळ त्याचा जो कूड आहे हा पालापाचोळ्याने तयार केला, आत वाळू टाकल्या, त्याच्यावर पाणी मारलं तर 45 टेम्परेचरमध्ये सुद्धा या झोपडीमध्ये 25 सेंटीग्रेड तापमान असते. किड्यांना कोणताही रोग होत नाही, किड्यांची अत्यंत चांगली वाढ होत्या. लागवडीच्या ज्या पद्धती आहेत त्या लागवडीच्या पद्धतीमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे आंतरपिकं घेता येतात, भाजीपाल्याची पिके घेता येतात आणि अधिकचं उत्पादन आपल्याला वाढवता येत आहे. विदर्भातल्या संत्र्याचा बगीचा आहे, जिथं झाडं मेलेत, जागा मोकळी झाल्या, त्याच्यामध्ये सुद्धा तुतीचं आंतरपीक घेऊन आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन करता येत आहे. अंड्यांची थोडीशी काळजी घेतली, चांगली उबवणी केली, त्याची काळजी घेतली तर सगळ्या अंड्यातून चांगले किडे बाहेर येतात, त्यांची चांगली वाढ होत्या. लहान किड्यांना पाला थोडासा कापून खायला घालायचा आहे. त्याच्यानंतर थोडीशी त्याची काळजी घेतली तर हे आपल्या विदर्भातला शेतकरी आहे. आत सुद्धा त्यानं गवत लावलंय, गहू लावलाय आणि आर्द्रता तयार केली आणि वातावरण थंड केलंय, चांगल्या प्रकारे उत्पादन होऊ शकते.
लाकडी ट्रेमध्ये पूर्वी किड्यांचं संगोपन होत होतं. आता त्याच्याऐवजी साध्या काड्या गोळा करून, बांबू गोळा करून त्याचे कप्पे केले. अशा त्याच्यावर जाळ्या, हे सुद्धा शासन देते. आणि ह्या जाळ्यावर किडे सोडले तर किडे कुठेही जात नाहीत. महिनाभर तिथंच त्या जागेवर पानं खातात आणि हे किडे मोठे होतात. हे बा 1 2 3 4 असे कप्पे बांधायचे आहेत. लोखंडाचे असले लोखंडाचे, बांबूचे, कशाचे बांधा. साधा आहे बघा. हे आमच्या राज्य शासनाच्या प्रधान सचिव आहेत, आता आपल्या राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. यांनी सुद्धा रेशीम शेतीचे ते प्रमुख होत्या राज्याच्या. अनेक शेतकऱ्यांना स्वतः त्यांनी पाहिलं. हा बघा आमचा शेतकरी विदर्भातलाच आहे. हातात 2 संत्रे आहेत. हे पांढरे दिसते ते सगळे किडे आहेत. हे लाकडं बघा, कुठलेही लाकडं तोडून आणले, त्याच्यात झोपडी बनवली, कप्पे बनवले, त्याच्यात किडे पाळले. एकही किड्याला रोग होत नाही, काही नाही. चांगल्या दर्जाचे कोष होतात आणि साहजिकच उत्पादन मिळते. जीव म्हणला की त्याला थोडीशी रोगराई येऊ शकते. किड्यांना रोग होऊ नये म्हणून ही पावडर जर त्यांच्या अंगावर टाकली, 40,000 किड्याला फक्त 6 किलो पावडर टाकायला लागते एका महिन्यामध्ये. ही पावडर सुद्धा शासनाकडून मिळते किंवा बाजारात उपलब्ध आहे. किड्यांना रोग येत नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही. अशा चांगल्या प्रकारचे कोष तयार होतात. हे चांगल्या प्रकारचे कोष तयार करण्यासाठी आमच्या घरातल्या अशिक्षित मुलीसुद्धा, आमच्या घरात कुणी शिकलं नसेल, आमच्या गावात कुणी शिकलं नसेल, पण त्यांना कौशल्य जर तयार झालं तर ह्याच मुली राहत्या गावामध्ये त्यांना रोजगार मिळतोय. आणि ह्याच मुली रेशीम आळ्यांचं चांगल्या प्रकारे संगोपन करून चांगल्या दर्जाचे कोष निर्मिती करू शकतात. एकदा किडा मोठा झाला की त्याला थोडंसं ह्या प्लास्टिकच्या किंवा बांबूच्या चंद्रिकेवर सोडलं की हा किडा 3 दिवसामध्ये रेशीमचे कोष तयार करतो. आणि तयार झालेले जे कोष आहेत असे हे कोष तुम्हाला बाजारात विकायचे आहे. बाजारात विकलं की कर्नाटकामध्ये तर तुम्हाला लगेच पैसे मिळतात. महाराष्ट्रात आपल्याला चेकद्वारे पैसे मिळतात. मात्र त्याच्यासाठी थोडंसं तुम्हाला नियोजन करावं लागतंय. खरं म्हणजे रेशीम शेती करणं 90% तंत्रज्ञान म्हणण्यापेक्षा 90% कॉमन सेन्स आहे, 10% तंत्रज्ञान आहे. तुम्हाला रेशीम शेती करण्यासाठी PhD व्हावं लागत नाही, शिकलेलं पाहिजे असं काही नाही. मात्र तुमची जिद्द आणि चिकाटी असेल तर चांगली रेशीम शेती करू शकता. हे अण्णाजी गोतमरे आहे, हे लखपती शेतकरी आहेत. यांचे सगळ्यांचे फोन नंबर घ्या आणि यांना बोला, फोन करा. हे अण्णाजी गोतमरे आपल्या नागपूरचे आहेत म्हणून त्यांचा पहिला नंबर ठेवला आहे. हे अशोक आडेकर आहेत, 1987 पासून रेशीम शेती करतात. मध्यंतरी 2-4 वर्ष करत नव्हते, पुन्हा रेशीम शेती करतात. आज येणार होते, अचानक आले नाहीत. अदरवाईज 1987 पासून आजही तुमच्या विदर्भातला रेशीम शेती चांगला करणारा हा माणूस आहे अशोक आडेकर. चालतं बोलतं व्यासपीठ आहे. तुमच्या शेतकऱ्यांना कुठेही खेडेगावात बोला. हे अण्णाजी गोतमरे आमचा कुणाचे पैसे न घेता, एखादी शेतकरी म्हटला माझ्या गावात या, त्याच्या गावात जाऊन फुकट सल्ला देत बसते. काही त्याला घेणं देणं नाही. परंतु माझ्या शेतकऱ्याकडे चांगला रेशीम तयार झाला पाहिजे, त्याला 2 पैसे मिळाले पाहिजे, या आत्मचिंतेतून त्यांचं पठाण साहेबांचं सुद्धा मी नंबर याच्यात टाकलं नाही. पण पठाण साहेब असिस्टंट कमिशनर पोलीस सोलापूर जिल्ह्यात होते. कळमेश्वरच्या रेल्वे लाईन आहे त्याच्यानंतर लगेच डाव्याच्या बाजूला त्यांची रेशीम शेती आहे. चांगली झोपडी बांधल्या, तिथंच राहतात. रिटायरमेंट नंतर सुद्धा चांगली शेती करतात. हे नाकाडे साहेब आहेत आमच्या इथं. कळमेश्वरच्या थोडं पुढं गेलं की चारगाव, मला वाटतं चारगावच्या तिथं राईट हँडला त्यांची रेशीम शेती आहे. साधंच घर बांधलंय, अत्यंत चांगल्या प्रकारे रेशीम शेती करतात. हे एक देशमुख म्हणून चांगला तरुण आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. या अनेक शेतकऱ्यांना मी पाहिलं नाही. माझे आजही कलंदरी साहेबांच्यामुळं, आणि मी स्वतः शेतकऱ्यांना, आमचे हिवरे सर तर आहेतच, परंतु आज मी राज्यातल्या 2000 शेतकऱ्यांना मोबाईलवर कधी फोन आला तर त्यांना चांगल्याच प्रकारे माहिती देतो. रात्री 12ला फोन केला तरी त्याला म्हणत नाही की कधी 12ला का फोन केला. हा शेतकरी, हा घुमराट शेतकरी, हा तर सर्वसामान्य शेतकरी आहे. लहान 2 मुलं होते, अर्धा एकर तुती लागवड केली होती, 5000 रुपये मिळेल का नाही ह्या चिंतेत होता. ह्या माणसाचा फोन घ्या, ह्याला आत्ताच फोन करा आणि त्याला सांगा मागच्या 15 दिवसात किती रुपये काढले. हा घुमराड म्हणून आहे, 1,20,000 रुपये मागच्या आठवड्यात पैसे घेऊन आले घरी. कधी त्याच्या आयुष्यात त्यानं पाहिलं नसेल. मागच्या महिन्यात ॲक्सिडेंट झाला होता, पीक घेता नव्हतं आलं, तुती वाढली, पुन्हा मला फोन केला. मी अजून त्यांना पाहिलं नाही. 6 वर्ष झालं माझं टेलिफोनिक फ्रेंड आहे. अनेक शेतकरी माझे टेलिफोनिक फ्रेंड आहेत. मी त्यांना पाहिलं नाही, त्यांनी मला पाहिलं नाही. यांनी सुद्धा मला पाहिलं नाही. ते अनेक वेळा म्हणते सर एवढे पैसे आले, एकदा येऊन तुम्हाला बघून तर जातो, तुम्ही कोण आहे नेमकं. हा झुंजार म्हणून एक शेतकरी आहे कोल्हापूरचा. हा झुंजार शेतकरी आहे. वा त्याच्याकडे 4 एकर तुती लागवड आहे. आमचे संचालक साहेब कोल्हापूरला आले होते. चांगला फेटा बांधून त्यांनी त्याचा सत्कार केला होता. साधं नायलॉन जाळीचं घर बनवलंय, काय कूड वगैरे बांधला नाही, भिंतही बांधली नाही. ह्या शेतकरी किमान 1 लाख रुपयाचं एका महिन्याचं पीक घेतो, वर्षात 6 ते 8 पिकं घेतो. 4 एकर तुती लागवड आहे. याची एखादी फिल्म सुद्धा मी दाखवणार आहे. ABP माझा जर बघत असाल तुम्ही 7/12, तर मागच्या आठवड्यात सुद्धा त्यांचं एक ABP माझावर याची शेतीवर लागलं होतं. 7/12च्या बातम्या ज्या आहेत याच्यामध्ये अनेक चांगले शेतकरी आहेत. आता जे साहेब म्हणले आपल्याला कलंदर साहेब, हा संदीप कंशे म्हणून
कराड तालुक्यात कराडच्या बाजूला एक शेनोली गाव आहे. 35 शेतकरी, तरुण शेतकरी कलेक्टरपेक्षा चांगली घरं बांधलेत गेल्या 10 वर्षात रेशीम शेती करून. कुणाला म्हणलं असेल संचालक साहेबांना आपल्या राज्याच्या सांगा आत्म्यातून वगैरे सहल घेऊन जावा. मी नागपूरला असताना मी नागपूरची सहल पाठवली होती. त्या गावानं नागपूरच्या आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना 2 दिवस पाहुणे आले म्हणून जेवण खायला घातलं होतं. एवढे चांगले शेतकरी आहेत. प्रत्येकाचं घर दाखवून देतात. किडे आणि रेशीम शेती याच्या पलीकडे त्यांना काही कळत नाही. मागच्या 2 महिन्यापूर्वीच कलंदरी साहेब रिटायर झाले असताना सुद्धा स्वतःच्या पैशानं 2 दिवस तिथं राहिले, पुन्हा त्यांच्याकडे फिरले. असे हे शेतकरी आहेत. हा संदीप कंशे शेतकरी आहे. दोघा तिघांचे फोन घ्या, नक्कीच त्यांना फोन करा आणि तुमच्या शंका घ्या. आता तुती लागवड करायची असेल, काड्यानं तर होत्या, पण या रोपानं जर केली तर रोपानं सुद्धा तुतीची लागवड चांगली करता येते. विदर्भात महाराष्ट्रात हे आपण करू शकलो नाही. ही तुतीची नर्सरी मी क्युबा देशात, इथून 21,000 किलोमीटर आहे क्युबा देश, त्या देशात मी फक्त टेलिफोनवर ही त्यांनी नर्सरी बनवल्या. ही तयार झाल्यानंतर मी बघायला गेलो होतो. ही नर्सरी बघा, 20 कोटी रोपं तयार केली त्यांनी तुतीच्या झाडांची. त्याला सगळी वातानुकूलित यंत्रणा लावली आणि हे तयार झालेली रोपं त्यांनी सगळ्या देशात वाटली रेशीम शेती करण्यासाठी आणि जनावरांना चारा देण्यासाठी. तुतीच्या झाडामध्ये 23% प्रथिन आहेत, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि सगळ्या प्रकारची जीवनसत्व आणि खनिजे आहेत. त्यामुळं जनावरांना चारा म्हणून फक्त विदर्भातल्या शेतकऱ्यानं तुतीची लागवड केली तरी चांगल्या प्रकारे दुग्ध उत्पादन क्वालिटी आणि क्वांटिटी त्याच्यामध्ये वाढू शकते. अशा प्रकारे ही महिला आहे. या बाईनं 20 कोटी नर्सरी बनवल्या. शासनाचे अधिकारी आहे. आमच्या अधिकाऱ्याला 2 लाख नर्सरी आमचे साहेब सांगितले तरी ते करत नाही. मात्र ह्या महिलेनं 20 कोटी नर्सरी फक्त मी कॉम्प्युटरवर त्यांना माहिती देतो त्याच्यावर बनवल्या आणि नर्सरी तयार झाल्यानंतर मला बघायला बोलवलं होतं. तोपर्यंत मला कधीच वाटलं नाही की असं ते एवढे चांगलं एवढ्या लांब करू शकतात. हे थायलंडचे शेतकऱ्याची शेती आहे. बघा त्यानं तुती लागवड वाढायच्या अगोदरच हिरवळीची खताच्यासाठी ताग आणि देंच्या लावलाय की जेणेकरून जमिनीची सुपीकता वाढली पाहिजे. आमचे आजारी साहेब तुम्हाला उद्या सांगणारच आहेत. तुती वाढेलच परंतु जमिनीची सुपीकता सुद्धा वाढेल. ह्या क्युबाच्या शेतकऱ्यांनी अर्धा एकर तुती लागवड करतात, अर्धा एकर शेवग्याची झाडं लावतात. शेवग्याची झाडांचा सुद्धा जनावरांना अत्यंत चांगला म्हणून पाला वापरतात. अत्यंत चांगलं खाद्य जनावरांसाठी आहे. हे क्युबाचे शेतकरी आहेत. वॉकीटॉकी घेऊन आहेत. तुमच्यासारखीच जमीन आहे, तांबडी जमीन आहे, उलट काळी जमीन नाही. ही चायनाची शेतकरी आहे, तिची स्वतःची हे रेशीम शेती आहे. हे बघा, झिरो कल्टिवेशन आहे, नैसर्गिक शेती केल्या, अत्यंत कमी पाण्यामध्ये रेशीम शेती करत आहे. हे आपलं गडिंग्लज कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी आहे. मध्ये हरभरे झाडं लावले, मोठी झाडं बनवलेत, अत्यंत कमी पाण्यामध्ये. पाणी द्यायची गरज नाही. एकदा असे झाडं तयार करा आणि त्या झाडांना फक्त त्याचं नियोजन करा. हे शेतकरी क्युबाचे आहेत. फक्त त्यांच्या शेतीवर जाणार आहे माहिती द्यायला म्हणलं तर 200 शेतकरी मागं चालवत होते, गाड्या घोडे घेऊन सगळं सोडून मागं फिरत होते. ही महिला एका जिल्ह्याची प्रमुख आहे. तेवढ्याच आघाडीवर होती माणसांच्या बरोबर. दिवसभर मला सकाळी 7:30ला उठवून रात्री 10 पर्यंत फिरवत होते. का? भारतातून एक माणूस आलाय, महिनाभर याचं जेवढं काही जमेल तेवढी माहिती घेऊया. मी विदर्भात 15 वर्ष काम केलं सगळ्या जिल्ह्यात. शेतकऱ्याला मी पाटे आवाज दिला तरी ते 8 वाजता झोपेतून उठून येते. साहेब गावात आला मी माझ्या, तुम्ही एवढ्या लवकर आला? अरे आमचे कलंदर साहेब, आमचे हिवरे साहेब गेले तर शेतकरी म्हणते तुम्ही एवढ्या लवकर आलाच कसं इथं? तू म्हणते आम्ही 9 वाजता आता उठून शेतात जायचे तयारीत, तुम्ही 7 वाजता गावात आलाय. हे शेतकरी तसं नाही करत. हे पहा, महिला एका राज्याची तिथली हे डायरेक्टर बाई आहे. ही सुद्धा 15 दिवस स्वतःहून त्यांनी त्यांच्या जिल्ह्यात केलेला तुती लागवडीचं नियोजन दाखवत होते. आमचा कोल्हापूरचा शेतकरी आहे ज्योतिराम पाटील, हे त्याचं पोरगा आहे. शाळेत बालवाडीत जाण्यापासून तुतीच्या पांद्या आणि किड्यांना पाला घालतंय. हे मल्चिंग केलंय. उसाचं पाचट इकडे तिकडे न टाकता तुतीमध्ये टाकलं, पाण्याची बचत केली आणि त्याच्या जमिनीची सुपीकता वाढवली. हा शेतकरी सुद्धा वर्षाला 2 लाख रुपये कमवतो. साधा शेतकरी आहे, 5वी 6वी सुद्धा शिकलाय का मला माहित नाही, परंतु मी 100 शेतकऱ्यांना घेऊन गेला तर जेवण घालायची ऐपत आहे त्याची. कशात ऐपत तयार झाली? त्याची पत तयार झाली समाजात. पैसे कमवले म्हणून त्याची समाजात पत तयार झाल्या. हे बघा, हे शेतकरी थायलंडचा आहे. तुतीमध्ये पाणी साठवू नये आणि ज्या वेळेला पाऊस गेला त्यावेळेला ह्या शेताच्या बाजूच्या चरीमध्ये पाणी जे आहे त्या पाण्याचा वापर आपल्या तुतीला इरिगेशनसाठी व्हावा, हा त्याच्यातला उद्देश. आमच्या विदर्भात 1000 मिलीमीटर पाऊस पडतोय, सगळा ओढ्या नाल्याला गेला, पाणी नाही आता. आणि मग कोणती शेती करायची हा प्रश्न आहे. हे क्युबाचे शेतकरी, एक ग्रुप तयार आला
100-200 शेतकऱ्यांनी मेकनायझड इरिगेशन घेतलं. एका ट्रॅक्टरला जोडतात, एका वेळेला 100 एकरला इरिगेशन होतंय. फक्त हे टायर आहे, ह्याला सर्कलमध्ये फिरवतात. आम्ही काय करू शकतो विदर्भात? अशी कुठलीही एखादी सिंचन व्यवस्था आहे का मला माहीत नाही. मी अनेक वर्ष काम केलं. हे क्युबातल्या साध्या शेतकऱ्यांनी बनवलंय. त्यांना कुणी शासनाची मदत करत नाही. हा बघा बुलडोजर होता, बुलडोजर निरुपयोगी झाला. तिथल्या शेतकऱ्यानं त्याला बेल्ट बसवला आणि त्याचा आता मशागतीसाठी हा ट्रॅक्टर खत भरून चाललाय. नैसर्गिक शेती करतो हा क्युबातला शेतकरी आहे. बुलडोजर बाद झाला, त्याचा आता ट्रॅक्टर बनवला आणि त्याची शेती करतोय. तिथल्या शेतकऱ्यांनी तुतीची पानं कापण्यासाठी, तुतीच्या फांद्यांची पाला काढण्यासाठी ह्या साध्या मशीन तयार केल्या. आपल्या देशाचे राजदूत आहेत क्युबाचे. तिथं सुद्धा खूप पाऊस पडतोय, तापमान वाढतंय. मग किड्यांचं संगोपन कसं करायचं? ऊन वारा पावसापासून बचत पाहिजे, तापमान कमी झालं पाहिजे. हे बा टेकडीमध्ये बोगदा पाडला. आमची तर आता गाड्या नाही, हायवेला बोगदे झालेत. ह्या बोगद्यामध्ये कीटक संगोपन घर केलं. आपल्या देशाचे राजदूत त्यांना माहीत झालं की क्युबातल्या शेतकऱ्यांनी अशी काही प्रगती केली आणि आपल्या भारताचा एक माणूस आलाय, ते स्वतः तिथं बघायला आले. हे सुद्धा आंध्र प्रदेशचे आहेत. एका शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून ते स्वतः आले. हे टेकडीमध्ये कीटक संगोपन घर केले. आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी असं जर घर केलं तर पाऊस कितीही पडू दे, ऊन कितीही येऊ दे, कुठल्याही प्रकारचं त्याच्या रेशीम आळ्यांचं नुकसान होऊ शकत नाही. हे टेकडीच्या आतल्या बोगद्यातलं चित्र आहे. हा पहा, हा बोगदा आहे. आमच्या गाड्या जातात हायवेला तशा, आणि या बोगद्यामध्ये कीटक संगोपनासाठी तिथल्या लोकांनी तयार केले. त्यांचं नियोजन फक्त त्यांना आयडिया दिली, त्यांनी हाय तसं त्यांचं तत्व केलं. एक राजदूत तिथले किडे कसे आहेत. हा तिथला सगळ्यात मोठा सेंद्रिय शेती करणारा शेतकरी फर्नांडो म्हणून क्युबातला. याच्याकडे रात्री मी 10 वाजेपर्यंत बसलो होतो. याचं कणीस पाहिलं मक्याचं तर एक हातभर लांबडा आहे. 20 लाख रुपयाचं उत्पादन काढते वर्षाला. कोणतंही रासायनिक फर्टिलायझर घेत नाही. संपवणार मॅडम. हा तुम्हाला, हा थायलंडचा शेतकरी आहे, तुमच्यासारखाच आहे. साधं शेडनेटचं घर केलंय, रेशीम शेती बनवतोय. हा गांडूळ खत आहे. हे पहा ट्रेनिंगसाठीच तुमच्यासारखे जसे बसलेत 18 देशातले लोक 15 दिवस. 7:45ला लेक्चर असेल तर 7:30ला येऊन हॉलमध्ये बसवत होते. त्यांना इंग्लिश कळत नाही, दुसऱ्या भाषेत बोलायला लागतंय. तुमच्यासारखंच कोश तयार आणि त्याचाच धागा काढते. हे तुती झाड आहे. चारा तयार केला, वाळवला, साठवला आणि जनावरांसाठी ठेवला आणि डेअरी सुरू केली क्युबातल्या शेतकऱ्यांनी. तुतीच्या उर्वरित पाल्या पाचोळ्यापासून विदर्भातले शेतकरी सुद्धा आमचे अनेक शेतकरी तुतीच्या राहिलेल्या काड्याचा जनावरांना खाद्य घालतात. हे पहा मांसही करतात आणि दूधही वाढवतात. तुतीची फळं चांगल्या प्रकारची विदर्भात होतात. स्ट्रॉबेरी सारखेच त्याला 150 रुपये किलोनं आपण विकू शकतो. अनेक प्रकारची औषधं तुतीपासून आपण तयार करू शकतो. हे कोश आहेत ह्या डब्यामध्ये. हे कोश साबणाच्या ऐवजी कोशानंच आंघोळ करायची. तुमच्या अंगावर कुठलाही रोग होत नाही, काही नाही. हे शेवग्याची पानं आहेत आणि हे तुतीची पानं आहेत. प्रत्येक माणूस तुतीचा पालक जसं खातोय, आपण कोथिंबीर खातोय, असं तुतीचे पानं सुद्धा दररोजच्या जेवणात वापरतात आणि म्हणून ते आपल्यापेक्षा हेल्दी आहेत. कारण तुतीचं झाड अत्यंत औषधिक आहे. हा माणूस तिथला, हा जो वृद्ध माणूस आहे, हा शासकीय अधिकारी आहे. मला म्हटला सर 2 वर्ष झालं तुतीचा पाला खातोय, तुम्ही सांगितल्यापासून काय सुद्धा रोग नाही झाला, काय नाही, चांगलं पळतोय. हा थायलंडचा माणूस तुतीच्या पानाचं पकोडे केले बेसनच्या पिठामध्ये आणि बाजारात विकतोय. का? अत्यंत औषधी आणि गुणकारक आहे. आमच्या माणसानं काय नाही, कोळीच्या बाजारात विकून टाकायचे. सांगायचं लोकांना कुठला रोग येत नाही. ही बाई बघा, तुतीच्या कोशातले जे किडे शिल्लक राहिले हे उकळे जातात आणि चणे फुटाने आमच्याकडे जसं विकते ना सूप, तसं हे सूप विकतंय. ही एवढी सुंदर कपडे घातलेली बाई आहे, किड्यांना शिजवून त्याचं सूप विकत्या सेऊलमध्ये, दक्षिण कोरियामध्ये. मी फोटो काढायला गेल्यावर जरा तोंड तिकडे केलं, माझा कशाला फोटो घ्यायला लागला, मी किडे विकत्या. ही बघा आमच्या हजारी साहेब, आम्ही थायलंडला गेलो, ती बाई सकाळीच आली किडे घेऊन, शिजवलेले उकळलेले अन्न. तुतीच्या झाडांची साल अत्यंत चांगल्या दोऱ्या बनवू शकते. क्युबातले अनेक लोक आता दोऱ्या बनवतात आणि शेतीत वापरतात. राहिलेल्या कोशांचं असे चांगले हार होतात. अनेक आमच्या महिला भगिनी घरामध्ये कोशांचे असं रंग देऊन असे हार बनवून त्याची विक्री करू शकतात. नागपुरात चांगल्या प्रकारे पैसे मिळू शकतात. हा तिथला शेतकरी आहे. मोसंबी झिरो कल्टिवेशन आहे, कुठलं खत नाही, मशागत नाही. हा पण शेतकरी तिथला आहे. बघा हे फिडेल कॅस्ट्रो आहेत, क्युबाचे राष्ट्रपती. 50 वर्ष होते, कधीच भेटू शकत नाही. त्यांनी मला बोलवलं आणि म्हटलं ये तू कोण माणूस आलायस तेवढं मला सांग, मी तुला भेटायला येतो. 86 वर्ष वय आहे. माझ्याकडे बघते कसं सेकंड दिलं, माझा हात दाबून टाकला होता. मला वाटलं काय आता हात मोडून टाकते का काय कोणास ठाऊक.
हे थायलंडची ही बाय आहे बघा. आमचे कलंद साहेब वगैरे आम्ही जाऊन आलो, अनेक शेतकरी आमचे पालिवाल साहेब भेटून आले. ही बाय 3000 शेतकऱ्यांची रेशीम शेती थायलंडमध्ये करते आणि 2000 कोटी रुपयाचा व्यवसाय करते. हा तिचा मुलगा आहे. त्याच्या कंपनीला सुद्धा मी 4 वेळा जाऊन आलो. हे बघा रेशीम किड्याचं मॉडेल केलंय. आमच्या कार्यक्रमासारख्या शेतकरी स्वतःच असं रेशीम किड्याला फिरवतात एखाद्या माणसाला. हे तुतीचं पान आहे आणि स्वतः रेशीम शेतीसाठी लोकांना प्रवृत्त करतात. अशी फुलपाखरं आमचे विदर्भातले शेतकरी त्या रेशीम कोशापासून तयार करून ह्या एका फुलपाखराची किंमत 2,500 ते 3,000 रुपये अशा चांगल्या प्रकारची शेती करू शकता तुम्ही. खूप मोठ्या गोष्टी आहेत. आमचे हिवरे साहेब आपणाला बोलणार आहेत. कुणाला काही शंका असेल तर पुन्हा आपण निवांत बोलूया. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. सरांचं प्रेझेंटेशन सुरू होईपर्यंत ऐका. रेशमाच्या शेतीमध्ये काहीच वाया जात नाही. त्याच्यापासून जे ऐश्वर्या राय साबण वापरते ते साबणही रेशमाचं तयार होतं. कपडे रेशमापासून तयार होतात. बीपीचं औषध रेशमाच्या आपले ककून जे असतात त्या ककूनमध्ये जो पिपा असतो त्याच्यापासून तयार होतात. चहा तयार होतो, वाईन तयार होते. सगळं काही रेशमापासून तयार होऊ शकतं. अतिशय उपयुक्त आहे. राज्याचा रेशीम पार्क हा अमरावतीला आहे. त्या ठिकाणी तुम्ही जरूर पाहायला जा. मान्य श्री हिवरे साहेब बोला. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून बोलवलं त्याबद्दल मी संयोजकाचे प्रथमतः आभार मानतो. आणि इथं खरं म्हणजे वैयक्तिक माझ्या वतीनं आणि राज्याच्या संचालक म्हणून संचालनालयाच्या वतीनं मी प्रथमतः फॉर्मर डायरेक्टर डॉक्टर कलंत्री सर यांचे तसंच जाधव सरांचे मी व्यक्तिशः आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी जे इतकी पोटतिडकीनं जी माहिती दिली त्या माहिती देण्यामागचा उद्देश एवढाच की वैयक्तिक सर्व शेतकऱ्यांचं कुठंतरी भलं झालं पाहिजे आणि कमी श्रमामध्ये आणि कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं उपलब्धता मिळाली पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी जी आपल्याला माहिती दिली टेक्निकल आणि बाकीची माहिती त्याबद्दल मी व्यक्तिशः त्यांचं पण आभार व्यक्त करतो आणि मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि माझ्या वाट्याला आलेलं जे काम आहे आता मी फक्त आज सेरिकल्चर फॉर द प्रॉस्पेरिटी ऑफ रुरल महाराष्ट्र म्हणजे ग्रामीण जनतेसाठी रेशीम उद्योग हा कसा प्रेरणादायी आणि जीवनदायी ठरू शकतो याबद्दल मला सांगायचं होतं. परंतु बरीचशी रेशीम उद्योगाबद्दलची माहिती आमच्या वक्त्यांनी सांगितलेली आहे. फक्त मी शासनाच्या वतीनं कुठल्या सेवा सवलती आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकतात राज्यामध्ये त्या संदर्भामध्ये मी थोडासा ओहापोह करणार आहे. तर या ज्यावेळेस तुम्ही बघता की आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे रेशीम आपल्याकडं आहे आणि त्या रेशीमची जर शेती आपण करायची म्हणालो तर सुरुवातीलाच आपण म्हणालो की रेशीम शेती करत असताना प्रथमतः आवश्यक आहे जमीन आणि त्यानंतर आवश्यक असणारी प्रमुख गोष्ट आहे रेअरिंग हाऊस आणि कीटक संगोपन ग्रह आणि ग्रहामध्ये लागणारे विविध प्रकारचे इक्विपमेंट किंवा वस्तू लागतात आणि त्या वस्तू लागत असताना अत्यावश्यक म्हणून त्या वस्तूची गरज असते. तर आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सरकारच्या आहेत. एक CDP नावाची योजना आहे. ती केंद्र शासनाची योजना आपल्याकडे राबवली जाते आपल्या शासनाच्या मार्फत आणि या केंद्र शासनाच्या योजनेमार्फत आपण शेतकऱ्याच्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीची मदत आपण वेगवेगळ्या योजनेतून करत असतो. पहिली योजना आहे आपल्याकडं रेअरिंग हाऊस बांधण्यासाठीची योजना. शेतकऱ्याला रेशीम उद्योग जर सुरू करायचा म्हणलं तर रेअरिंग हाऊस जर नसेल तर रेशीम उद्योग करता येणार नाही किंवा त्याच्या राहत्या घरामध्ये पण करता येतं. फक्त त्यामध्ये तापमान आणि आर्द्रता या दोन गोष्टीचं नियंत्रण करता आलं पाहिजे. असं काही त्याच्यामध्ये काही भारी असं काही तंत्रज्ञान नाही आहे. फक्त ह्या दोन गोष्टी तापमान आणि आर्द्रता जर आपण कंट्रोल करू शकलो किंवा व्यवस्थित पद्धतीने जर पुरवू शकलो तर रेशीम उद्योग आपल्याला आपल्या राहत्या घरामध्ये सुद्धा करता येऊ शकेल. परंतु शासनाच्या वतीनं हे रेअरिंग हाऊस देण्याची पण योजना आपल्याकडे आहे. जवळपास 2.5 लाखाचं रेअरिंग हाऊस मॅक्झिमम आणि त्यानंतर त्याच्या खालचे रेअरिंग हाऊस असे वेगवेगळ्या प्रकारचे रेअरिंग हाऊस देण्याची योजना आहे. त्यामध्ये मोठ्या रेअरिंग हाऊसमध्ये जवळपास 70 ते 75% शेअर हा शेतकऱ्याचा आहे. 25% अनुदान आहे. खालच्या रेअरिंग हाऊसमध्ये मात्र जवळपास 75% अनुदान आणि बाकीचं 25% शेतकऱ्याचा शेअर आहे.
तर अशा पद्धतीनं ह्या कन्स्ट्रक्शन ऑफ रेअरिंग हाऊस नावाची ही एक योजना आहे. दुसरी योजना आपल्याकडे आहे रेअरिंग अप्लायन्सेस किंवा कीटक संगोपन साहित्य पुरवण्याची. जवळपास 50,000 कीटक संगोपन साहित्य हे शेतकऱ्याला फक्त 25% सहभाग देऊन आपण कीटक संगोपन साहित्य पुरवतो. 75% आमचा सहभाग असतो त्यामध्ये. ड्रीप इरिगेशनसाठी जवळपास 20,000 ते 25,000 रुपये आपण ड्रीप इरिगेशनसाठी देतो. म्हणजे शेतकऱ्याला तुतीच्या बागेमध्ये ड्रीप लावण्यासाठीचा जो खर्च आहे किंवा पाणी पुरवठा करण्यासाठी, कारण पाणी नसेल तर तुतीची वाढ व्यवस्थित होणार नाही, म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आपण ड्रीप इरिगेशन ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. नंतरचं एक आपण त्यांना देतो शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर बेनिफिशरी एम्पॉवरमेंट स्कीम नावाची एक स्कीम आहे. त्यामध्ये मात्र आपण शेतकऱ्यांच्या लेवलला वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग देतो. त्या ट्रेनिंग नुसतं आपण फुकटमध्ये देत नाही, तर शेतकऱ्याला मानधन देऊन ट्रेनिंग देतो. कारण त्याचं काही दिवसाचं ट्रेनिंगच्या पिरियडमधलं त्याचं रोजगार बुडालेला असतो, म्हणून तो रोजगार बुडू नये किंवा त्याचं नुकसान होऊ नये म्हणून ते सुद्धा देऊन आपण ट्रेनिंग देतो. ट्रेनिंगच्या काळामध्ये त्याला एक्सपोजर व्हिजिट पण आपण करून घेतो की वेगवेगळ्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना चांगलं केलेलं आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याला दाखवायला नेण्याचं सुद्धा आमच्या ह्या ट्रेनिंगच्या प्रोग्राममधून केलं जातं. आणि नंतर आहे हे क्वालिटी लिंक्ड प्राईस सपोर्ट सिस्टीम फॉर ककून परचेस. तर ही जी आहे योजना, ही योजना काही राज्यामध्ये लागू आहे, परंतु आपल्याही राज्यामध्ये ही योजना आपण प्रस्थापित केलेली आहे. जे शेतकरी 55 किलोपेक्षा जास्त कोष निर्मिती करतील त्या शेतकऱ्यासाठी 40 रुपये किलो हा इन्सेंटिव्ह म्हणून किंवा त्याला प्रोत्साहनपर भत्ता म्हणून शेतकऱ्याला देण्याची योजना आपण प्रस्थापित केलेली आहे. आणि लवकरच ही योजना आपल्याकडे पण मंजूर होईल, परंतु केंद्र शासनाच्या हिश्श्यातून आणि राज्य शासनाच्या हिश्श्यातून ही योजना आपण राबवत असतो. हे कन्स्ट्रक्शनसाठी सबसिडीचा रेट वगैरे मी ऑलरेडी तुम्हाला बोललेलो आहे. 25%, 25%, 50% राज्य शासनाचा हिस्सा, केंद्र शासनाचा हिस्सा आणि वैयक्तिक शेतकऱ्याचा हिस्सा, अशा पद्धतीनं ते स्कीम चालतात वेगवेगळ्या पद्धतीच्या. पण सर्वसाधारणपणे शेतकऱ्याच्या लेवलला 25% खर्च हा त्याला अपेक्षित आहे. याच्या व्यतिरिक्त आपण काही स्कीम ह्या राज्याच्या स्कीम म्हणून चालवतो किंवा राज्याकडून आपण त्या प्रोव्हाइड करतो शेतकऱ्यांना. तर यामध्ये प्रामुख्यानं जवळपास ह्या 5 स्कीम आहेत. त्याच्यामध्ये कीटक संगोपनासाठी लागणारे रोगविरहित अंडीपुंज हे कुठल्याच राज्यामध्ये शेतकऱ्याला कमी भावानं दिल्या जात नाहीत, परंतु आपण 400 रुपये 100 अंडीपुंजाला असताना फक्त आपण शेतकऱ्याला 100 रुपयामध्ये ते अंडीपुंज देतो. हे कुठल्याच राज्यामध्ये शेतकऱ्याला कमी भावानं अंडीपुंज देण्याची योजना आहे, परंतु महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की आपण त्यामध्ये अशा पद्धतीचे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून रोगविरहित अंडीपुंजांचा पुरवठा करून द्यायचं आपण एक योजना राबवतो. दुसरं आहे, काही वेळेस आपण शेतकऱ्याला आपल्या राज्याच्या वतीनं पण ट्रेनिंग देतो. या ट्रेनिंगसाठी मात्र आपण काय करतो, आत्म्याचं सहकार्य घेतो. आत्मा नावाची जी एजन्सी आहे त्यांचं सहकार्य घेतो. आपल्या काही जिल्ह्याच्या फंडामधून आपण त्यांच्याकडे पैसे खर्च करतो आणि शेतकऱ्याला ट्रेनिंग देण्याचं काम. कारण जर समजा शेतकऱ्याला त्या गोष्टीची माहितीच नसेल तर शेतकरी चांगल्या पद्धतीचं कोष उत्पादन करू शकणार नाही. म्हणून हे कोष उत्पादन करत असताना लागणाऱ्या ट्रेनिंग, या सर्व गोष्टीचा ट्रेनिंगचा प्रोग्राम हा आपण कंडक्ट करतो राज्याच्या वतीनं. आणि आपल्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आणि अमरावतीला आम्ही रिसेंटली एक ट्रेनिंग सेंटर आता सुरू केलेलं आहे. तर ह्या विदर्भासाठी तिथं ट्रेनिंग सेंटर आपण सुरू करत आहोत. आणि पुण्याला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामधलं ट्रेनिंग सेंटर आणि औरंगाबादला सुद्धा मराठवाड्यासाठीचं ट्रेनिंग सेंटर अशा पद्धतीचं प्रस्थापित करण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि ट्रेनिंग हा एक महत्त्वाचा भाग म्हणून नुसतं ट्रेनिंग शेतकऱ्यालाच नाही, तर ट्रेनिंग ज्या कुणी पोरांना लागणारं ट्रेनिंग आहे, विद्यार्थ्यांना लागणारं ट्रेनिंग आहे किंवा आमच्या स्टाफला सुद्धा जे लागणारं ट्रेनिंग आहे, तसं स्पेशलाइज्ड ट्रेनिंगसुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीचं देतो. काही वेळेस समजा फक्त नर्सरी बनवायचे त्याचं ट्रेनिंग पाहिजे, काही वेळेस समजा नुसता धागा काढायचा त्याचं ट्रेनिंग पाहिजे. तर अशा पद्धतीच्या ट्रेनिंगचा प्रोग्राम आम्ही राबवतो. आणि नंतरचं एक आहे रिलिंग आणि फार्म मेंटेनन्स. यासाठी सुद्धा काही खर्च आम्ही त्याच्यावर करतो. आमचे जे गव्हर्नमेंटचे फार्म आहेत त्या फार्म मेंटेनन्सचं काम ह्याच्यातून चालतं. आणि आपण बेनं पुरवठा करणे, या बेनं पुरवठा करण्यासाठी सुद्धा सबसिडाइज्ड रेटमध्ये फक्त नाममात्र 1000 रुपये किंवा 500 रुपये रजिस्ट्रेशन करून आपण शेतकऱ्याला बेनं पुरवठा करण्याचं काम करतो. आणि नंतरचा एक शेवटचा भाग आहे, हे प्रचार आणि प्रसिद्धीचं माध्यम आपण ह्या स्टेटच्या फंडातून करत असतो. तर ह्या राष्ट्रीय कृषी विकास योजना नावाची एक योजना आहे. त्या योजनेमधून सुद्धा आम्ही काही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून काही योजना राबवतो. त्यामध्ये तुती लागवड करण्यासाठी आपण जवळपास 20,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या लेवलला देतो. त्याच्यामध्ये काही साहित्य आणि काही
मेंटेनन्स ऑफ मलबेरी प्लांटेशन म्हणजे ते झाडं लावल्यानंतर झाडं जगवण्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहे ते आम्ही पुरवठा करतो. म्हणजे एकरी जवळपास 20,000 रुपयाची आम्ही त्याला सोय करून देतो. नंतर आहे रिलिंग युनिट आणि रिलिंग शेडची ही योजना राष्ट्रीय विकास कार्यक्रमामधून, राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधून जवळपास रिलिंग शेडसाठी आपण 2.5 लाख रुपये देतो. त्याच्यामध्ये 50% शेअर हा लाभार्थ्याचा आहे, 50% राज्य शासनाचा आहे. 2.5 लाखामधला 1.25 लाख रुपये आपण त्यांना अनुदान म्हणून देतो. आणि रिलिंग युनिट कलंत्री साहेबांनी सांगितलं की धागा ज्यावेळेस तुमच्याकडे कोश उत्पादन होईल त्या कोशाचा धागा काढणे, आपल्या दुसऱ्या राज्यामध्ये नेऊन विकणे ही ठीक आहे, परंतु राज्याचा धागा, राज्याचे कोश हे आपल्याकडेच प्रोसेस झाले पाहिजेत आणि आपल्याकडे धागा निर्मिती झाली पाहिजे, ही आपल्या शासनाची भूमिका आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जवळपास 10 लाखाचं युनिट हे 9 लाख सबसिडीवर देण्याचं फक्त महाराष्ट्र एकमेव राज्य आहे भारतामध्ये. दुसरीकडं कुठल्याच राज्यामध्ये अशा पद्धतीची योजना नाही. आपल्याकडं फक्त हे 10 लाखाचं युनिट 9 लाख रुपये सबसिडीवर आपण प्रोव्हाइड केलेले आहेत बऱ्याच लोकांना. नसेल तर 75% सबसिडीनं केंद्र शासनाच्या योजनेमधून हे युनिट दिलेले आहेत. परंतु आपल्याकडे काही रीलर चांगल्या पद्धतीचं रिलिंग करत आहेत आणि अशा पद्धतीचं सबसिडी पुरवणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. तसंच ट्विस्टिंग युनिटची योजना आहे. हे ट्विस्टिंग युनिटसुद्धा आपण आपल्या योजनेतून, तसंच केंद्र शासनाच्या योजनेतून 6 लाख रुपयापासूनचं लोन आहे त्यालासुद्धा ते प्रोव्हाइड करतो. कारण का तर रिलिंगमध्ये जास्त प्रॉफिट मिळत नाही आणि जर समजा त्याने ट्विस्टिंग युनिट टाकलं तर त्याला किलो मागं जवळपास 300 रुपये त्याच्यामध्ये ॲडिशन प्रॉफिट मिळू शकतं. म्हणून धागा टिपडायचं काम ह्या ट्विस्टिंग युनिटमधून केलं जातं आणि अशा पद्धतीचं ट्विस्टिंग युनिट हे पण योजना आपण राबवतो. आणि काही योजना आपण RKVYमधून राबवल्या. त्याच्यापैकी एक महत्त्वाची योजना आहे टसर शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून किंवा वन्य रेशीमच्या दृष्टिकोनातून आपण मड हाऊस बांधकाम, म्हणजे जिथं अंडीपुंज निर्मिती केल्या जातात तर त्या मड हाऊससाठी आम्ही हे योजना राबवलेल्या होत्या आणि बरेचसे मड हाऊस आता तयार झालेले आहेत. अंडीपुंज निर्मितीचं काम तिथं सुरू झालेलं आहे आणि राज्याच्या दृष्टिकोनातून हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. मित्र हो, ह्या झाल्या योजनेचा भाग. सर्वसाधारणपणे मला इथं सांगायला आनंद होतो एक राज्याचा संचालक म्हणून की आपल्याकडं शेतकऱ्यांसाठी जवळपास 2.25 लाख ते 1,80,000 वेगवेगळ्या योजनेतून आपण शेतकऱ्याला सबसिडी देतोय. परंतु एवढं देत असताना सुद्धा आपल्याकडं बरेचसे शेतकरी ह्या उद्योगापासून लांब जात आहेत. मी तुम्हाला इथं नमूद करू इच्छितो की आमच्याकडं काही शेतकरी नुसते लखोपती नाहीत, एकाच पिकामध्ये लखोपती झालेल्या शेतकऱ्यांची आपल्याकडे यादी आहे. आणि एका पिकामध्ये म्हणजे फक्त 35 ते 30 दिवसामध्ये त्या शेतकऱ्याचं टोटल काम संपल्यानंतर सुद्धा त्याला 1 ते 1.25 लाख रुपये मिळालेले आपल्याकडे उदाहरण आहेत. जाधव साहेबांनी सांगितलं आता काही पैठणच्या एरियामध्ये शेतकरी आहेत आणि वर्षाकाठी जवळपास 5 ते 6 पिकं ते घेऊ शकतात. म्हणून मला इथं सांगावंसं वाटतं किंवा नमूद करावं असं वाटतं की पुढच्या कालावधीमध्ये या उद्योगाकडं नुसतं शेती म्हणून न बघता, कारण तुम्हाला जिवंत जर राहायचं असेल तर झाडं लावा, झाडं जगवा, हे केल्याशिवाय पर्याय नाही. आणि हे पुण्याचं काम आपण ह्या माध्यमातून करतो. आणि मी तर असं म्हणेल की रेशीम उद्योग हा तुम्हाला मॅनेजमेंट शिकवणारा उद्योग आहे. रेशीम उद्योग हा ऐरागैराचा उद्योग नाही. ज्याच्या अंगामध्ये आळस आहे त्या माणसाचा उद्योग नाही आहे. ज्याला काम करायची इच्छा नाही त्या माणसाचा बिलकुल उद्योग नाही आहे. त्यामुळं मी रेशीम उद्योगाकडे बघत असताना मला एक प्रामुख्यानं जाणवतं की रेशीम उद्योग हा मॅनेजमेंट शिकवणारा उद्योग आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला ते मॅनेजमेंट येईल, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असा तुम्ही, साधा लेबर असो, घरामध्ये काम करणारी बाई असो, स्वयंपाक करणारी बाई असो किंवा एखादी सर्व्हिस करणारी महिला असो किंवा सर्व्हिस करणारा माणूस असो, त्याच्या आयुष्यामध्ये जर मॅनेजमेंट नावाचा जर शब्द नसेल, व्यवस्थापन जर नसेल कुठल्याही गोष्टीचं, तर तो सक्सेस येणार नाही त्याला. आणि म्हणून सक्सेस मिळवून देणारा जर कुठला उद्योग असेल तर हा रेशीम उद्योगाकडे बघत असताना मला असं वाटतं वैयक्तिक का हा उद्योग हा तुम्हाला मॅनेजमेंट शिकवणारा उद्योग आहे. ज्याचं व्यवस्थापन चांगलं आहे तो नक्कीच त्याच्या व्यवस्थापन करत असताना तो कुठल्या का उद्योगामध्ये असत नाही, तो नक्कीच सक्सेसफुल राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि हे करत असताना माझं असं तरुण मुलांना आवाहन आहे की त्या मुलांनी बिलकुल ह्या उद्योगामध्ये जावं. त्याचं कारण असं की ह्या उद्योगामध्ये उन्हात जायची गरज नाही. दिवसभर घरामध्ये राहून सावलीमध्ये करायचा उद्योग आहे. 3 दिवसाला एकदा सुट्टी मिळणारा उद्योग आहे. एक CL मिळाल्यासारखं सर्व्हिसमध्ये आपण कॅज्युअल लिव्ह म्हणतो तशा पद्धतीचा उद्योग आहे. प्रदूषण कमी करणारा उद्योग आहे. ऑक्सिजनची निर्मिती करणारा उद्योग आहे. पुण्याचं काम करणारा उद्योग आहे. म्हणून मला सजेस्ट करावं असं वाटतं की ह्या रेशीम उद्योगाकडं फक्त रेशीम शेती म्हणून न बघता तो एक चांगला पर्याय म्हणून किंवा भारत देशाला एक चांगल्या उच्च पातळीवर नेऊन ठेवणारा उद्योग म्हणून ह्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. परंतु राज्याच्या दृष्टिकोनातून मला जाणवलेले आपल्याकडं काही जसे आपल्या चांगल्या गोष्टी पण आहेत, आपल्याकडे काही चांगले शेतकरी पण आहेत चांगलं उत्पादन करणारे, तशा पद्धतीनं आपले काही विकनेस पण आहेत.
इथं फक्त आपले काही विकनेसेस आहेत राज्याच्या दृष्टिकोनातून, इथं फक्त मी नमूद करू इच्छितो. त्याच्यावर ओव्हरकम कसं करायचं ते आपल्या सर्वांनाच करावं लागेल. त्यामुळं आपल्याकडं कॉम्पिटिशन आहे कॅश क्रॉपचं, वेगवेगळ्या पद्धतीचे जे पिकं आहेत त्याचं कॉम्पिटिशन ऑफ कॅश क्रॉप आहे. फार्मरकडं असणारं नॉलेज रेशीम उद्योगाच्या दृष्टिकोनातून त्याची कमतरता थोडीशी आहे. पुन्हा लेबरची कॉस्ट आपल्याकडे जरा जास्त आहे महाराष्ट्रामध्ये, ते एक प्रॉब्लेम आहे आपल्याकडं. आणि एन्व्हायरमेंटल कंडिशन जे आपल्याकडलं आहेत, वातावरण हे इरॅटिक आहे. कधी कधी आपल्याकडं 45-48 तापमान जातं आणि काही वेळेस आता जर बघितलं तुम्ही जवळपास 9-10 वर टेम्परेचर आलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या वातावरणाचा परिणाम आहे, ह्या वातावरणाचा परिणामसुद्धा ह्या उद्योगावर होतो. म्हणून ह्याचासुद्धा आपल्याकडं तो प्रॉब्लेम आहे थोडासा. आणि आपल्याकडं फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस ज्या आहेत ह्या थोड्याशा कमी आहेत. ह्या पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्याचा अभ्यास करून ह्या सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे. तर मला इथं फक्त एकच नमूद करावं असं वाटेल की इथं आलेल्या दोन्हीही मान्यवरांनी माझ्याहीपेक्षा जास्त तळमळीनं या रेशीम उद्योगाबद्दलची सर्व माहिती शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून सांगितलेली आहे. शासनाच्या विविध स्कीम आहेत. शासनाचं ऑफिस प्रत्येक जिल्ह्याला आहे आणि जिल्ह्याच्या ऑफिसमधून जर तुम्हाला कधीही काही रिस्पॉन्स नाही आला तर तुम्ही बिलकुल माझ्या लेवलला सुद्धा तुम्ही कधीही मला फोन केला तर मला काही त्याचं दुःख वाटणार नाही किंवा मी बिलकुल तुमचा प्रॉब्लेमची सोडवणूक करेल एवढी हमी देऊन संयोजकाचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. कुणाला काही चर्चा करायची असेल तर आपण परत चर्चा करू, कारण पुढचं एक सेशन आहे. त्यामुळे त्या श्रोत्यांची सुद्धा मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्याकडल्या 2 डेप्युटी डायरेक्टरचे नंबर घ्या तुम्ही. 25-69-924, 25-69-926 हे आमच्या ऑफिसचे नंबर आहेत, नागपूर ऑफिसचे. 25-69-924, 25-69-926. पुण्याचे कुणी जर इथं लोक आले असतील तर पुण्याच्या असिस्टंट डायरेक्टरचा नंबर तुम्हाला देतो मी, कारण पुणे जिल्ह्यातलं कुणी जरी असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. लँडलाईन नंबर, मोबाईल नंबर देऊन टाका सर. काय सरकारी अधिकारी आपण काय फरक पडतो? अच्छा, मोबाईल नंबर माझा लिहून घ्या तुम्ही. वाटलंच तर मी तुम्हाला सगळ्याचे नंबर देऊन टाकले, कारण मी नंबर त्यांचे आणलेले आहेत. मोबाईल नंबर 9423472437, 23472437. आणि तशी पाहिजे असल्यास मी तुम्हाला सगळ्यांच्या मोबाईल नंबरची यादी पण प्रोड्यूस करून देईल, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणि इथल्या नागपूर ऑफिसचा नंबर आहे 2715-507 लँडलाईन. 2715-507 हा लँडलाईन आहे. आणि जर कुणाला काही आणखी मदत हवी असेल, डिस्कशन पाहिजे असेल तर आपण बिलकुल डिस्कशन करूयात बाहेर आणखी. 9423472437. चंद्रशेखर हिवरे, डॉक्टर चंद्रशेखरजी हिवरे, संचालक रेशीम महाराष्ट्र राज्य. धन्यवाद हिवरे साहेब. त्यानंतर डॉक्टर कलंत्री, डॉक्टर हिवरे आणि डॉक्टर जाधव. ॲग्रोव्हिजन कडून मी ह्या सर्व वक्त्यांचा आभार मानतो. शेतकरी बंधूंना अतिशय त्यांनी कळकळीने सर्व मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आज आपल्याकडे आहेत अंकुर सीड्सचे अध्यक्ष काशीकर सर. मी त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि आपले जे सन्मानित वक्ते आहेत त्यांना एक स्मृतीचं थोडासा टोकन ऑफ अप्रिशिएशन द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. रेशीमचं भाषण तुम्ही सगळ्यांनी इतकं व्यवस्थित ऐकलं त्याबद्दल मायबाप तुम्हाला नमस्कार. नंबर 2, ॲग्रोव्हिजननी ही संधी उपलब्ध करून गेली तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता. त्याला मान्य श्री नितीनजी गडकरी, मान्य श्री रवी बोरटकर, अविनाशजी गुलगोले आणि संपूर्ण टीमचं मनापासून धन्यवाद. आपण पुढच्या वर्षी ॲग्रोव्हिजनच्या कार्यक्रमाला मी जिवंत राहणारच आहे, त्यामुळे येणार आहे, तुमच्याशी भेटणार आहे, बोलणार आहे. त्यावेळेला किमान 50 लोक नागपूरमधून रेशीम शेती केलेले इथे या. आपली परत एकदा विनंती करतो. नवीन वर्षाच्या 1 जानेवारीपासून तुम्हाला शुभेच्छा देतो. आपली रजा घेतो. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.